नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौधरी आपल्या इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. ओके, तर या ठिकाणी आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचे काही एक्झाम्पल्स आहे आणि त्यांना सॉल्व्ह करण्याच्या काय ट्रिक्स आहेत. ओके, ते आपण या ठिकाणी बघू. खूप इझी पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आन्सर्स या ठिकाणी मिळतात. तर बघा, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिसतंय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ 9 ब्रॅकेट मध्ये sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4 मायनस 6 इंटू sin पॉवर 6 प्लस cos पॉवर 6 है ना. तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिले याला सिम्प्लिफाय करावं लागेल. ठीक आहे, काय आहे की sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4 याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहा, याला सुद्धा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहा. है ना, थोडंफार कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा यांच्या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युले ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, पण याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी ट्रिक काय आहे. ओके, ट्रिक काय आहे. ट्रिक या ठिकाणी अशी आहे की जेव्हा तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन दिसतील, ऑप्शन मध्ये अशा पद्धतीचे नंबर्स दिलेले असेल किंवा एक्सच्या फॉर्म मध्ये आन्सर दिलेले असतील, तर अशा टायमाला तुम्हाला सिम्पली या ठिकाणी या एक्सच्या व्हॅल्यूला, है ना, हा जो तुम्हाला एक्स दिसतोय, हा जो तुम्हाला एक्स या ठिकाणी दिसतोय म्हणजे जो पण अँगल आहे त्या अँगलच्या ठिकाणी कोणतीही व्हॅल्यू रिप्लेस करा. कोणती म्हणजेच काय, तुमच्याकडे जे अँगल्स आहे 0 डिग्री आहे, 90 डिग्री आहे, 45 डिग्री आहे, 60 डिग्री आहे, 180 डिग्री आहे, कोणती व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करा, त्या ठिकाणी सेम आन्सर तुम्हाला मिळणार. मग त्याच्यापैकी या ठिकाणी सर्वात इझी व्हॅल्यू मी त्या ठिकाणी कन्सिडर केली 0. मग जसा तुम्ही 0 या ठिकाणी प्लेस कराल तर तुम्हाला हे जे आन्सर आहे बघा काय होणार आहे. ओके, तर 0 प्लेस कराल तर आपल्याला काय मिळणार आहे 9 ब्रॅकेट मध्ये sin पॉवर 4 आणि या ठिकाणी अँगल 0 आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे काय आहे 4 cos पॉवर 4 आणि 0 ब्रॅकेट क्लोज. पुढे काय आहे -6 ब्रॅकेट मध्ये sin पॉवर 6 आणि या ठिकाणी मी टाकला 0 आणि cos पॉवर 6 आणि तो सुद्धा या ठिकाणी प्लेस केला मी 0 डिग्री. 0 म्हणजे ऍक्च्युअली 0 डिग्री आहे किंवा 0 रेडियन असं त्याला कन्सिडर करा. सो पुढे काय करणार, तर या ठिकाणी तुम्हाला sin 0 ची व्हॅल्यू आणि cos 0 ची व्हॅल्यू माहिती असायला पाहिजे. तर sin ऑफ 0 डिग्री या ठिकाणी काय असतो 0 असतो. ओके, आणि त्याच्यानंतर cos 0 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती असते तुमची 1. cos 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. मग तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की हा sin 0 आहे म्हणजे याची व्हॅल्यू 0 झाली, हा पण sin 0 आहे तर याची व्हॅल्यू पण 0 झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर उरला काय आपल्याकडे फक्त cos 0 ची पॉवर 4. मग हा बाहेर काय आहे 9, cos 0 ची पॉवर 4 म्हणजे 1 आणि 1 ची पॉवर काही घ्या तुम्ही 1च येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे काय आहे 6 ब्रॅकेट मध्ये 0 प्लस समथिंग तर समथिंग. मग या ठिकाणी उरला आहे cos 0 ची व्हॅल्यू असते 1 पॉवर 6 आपल्याला काय मिळणार आहे 1 पॉवर 6 1च मिळणार आहे. सो फायनली आपल्याला 9 इंटू 1 आला 9, 6 इंटू 1 आला 6. सो या ठिकाणी आन्सर आपल्याला मिळाला 3. सो 3 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता हेच कॅल्क्युलेशन तुम्ही ओरली सुद्धा त्या ठिकाणी करू शकताय. तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतं, तर वरच्या वरती सुद्धा हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी होतं. जसं की sin पॉवर 4 है ना, 0 टाकला तर हा 0 झाला, इग्नोर करा. हा पण 0 झाला, इग्नोर करा. cos पॉवर म्हणजे cos 0 इज 1 असतो आणि 1 ची पॉवर तुम्ही काही घ्या 1च त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू पण 1 आली, ही व्हॅल्यू पण 1 आली. सो 9 इंटू 1 इज 9 मायनस 6 इंटू 1 इज 6. 9 मायनस 6 इज 3 इज द आन्सर आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय आहे, हे जे फॉर्म्युलेज आहे ओके हे पण माहिती असणं त्या ठिकाणी गरजेचे आहे. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला हेही लिहून देतोय की ऍक्च्युअली या ठिकाणी sin पॉवर 4x आणि cos पॉवर 4x या दोघांची जी ऍडिशन आहे याला सिम्प्लिफाय करायला आपल्याला थोड्याशा स्टेप फॉलो कराव्या लागतील, वेळ लागेल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण यांना डायरेक्टली पार्ट करून ठेवायचं आहे की जेव्हा पण तुम्हाला sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4 अशा टाइपचं एक्सप्रेशन दिसेल तर हे एक्सप्रेशन आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे जेव्हा पण तुम्हाला हे एक्सप्रेशन दिसेल तुम्ही हे एक्सप्रेशन त्या ठिकाणी प्लेस करू शकताय आणि तुमचे पुढचे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी स्टार्ट करू शकताय. तर खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला त्या ठिकाणी हा आहे. ओके, नाउ याच्या व्यतिरिक्त अजून कोणता एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो आहे sin पॉवर 6 वाला है ना. तर sin पॉवर 6x प्लस cos पॉवर 6x याची सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी पाठ करून घ्यायची आहे आणि ती आहे 1 मायनस 3 sin स्क्वेअर x इंटू ला cos स्क्वेअर x. आता तुम्ही या दोघं फॉर्म्युल्यामध्ये बघायला गेलं तर हे दोघं फॉर्म्युला एक्झॅक्टली सेम आहे. फरक फक्त काय आहे की या ठिकाणी इथं 2 आलेला आहे आणि या ठिकाणी 3 आला आहे, बस एवढा डिफरन्स. त्यामुळे फॉर्म्युले ते इझिली लक्षात राहतीलच. ठीक आहे, तर sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4 हा ऍक्च्युअली काय आहे 1 मायनस 2 sin स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर x आणि sin पॉवर 6 आणि cos पॉवर 6 या दोघांची ऍडिशन 1 मायनस 3 sin स्क्वेअर cos स्क्वेअर x आहे. तर वरच्यामध्ये 2 लक्षात ठेवा, खालच्यामध्ये 3 लक्षात ठेवा. 2 लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी sin पॉवर 4 ला तुम्ही sin स्क्वेअरचा स्क्वेअर इमॅजिन करू शकता है ना. तर जो वरचा स्क्वेअर आलाय म्हणजे तो नंबर या ठिकाणी असं तुम्ही इमॅजिन करा. किंवा या ठिकाणी बघा हा sin पॉवर 6 किंवा cos पॉवर 6 आहे, याला पण sin स्क्वेअर आणि cos स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर हा जो sin पॉवर 6 आहे त्याला sin स्क्वेअर ऑफ x ची जी पॉवर आहे ती लिहू शकताय. तर हीच पॉवर या ठिकाणी आहे असं तुम्ही त्या ठिकाणी ओके विचारात घेऊ शकताय. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काही लॉजिक तुम्ही त्या ठिकाणी लावा. ओके, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी
नाही. नाउ पुढे बघा, सेम क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 इन ब्रॅकेट sin x मायनस cos x ची पॉवर 4 आणि या ठिकाणी 6 इन ब्रॅकेट sin प्लस cos ची पॉवर 2 आणि या ठिकाणी काय आहे 4 इन ब्रॅकेट sin पॉवर 6 प्लस cos पॉवर 6. या ठिकाणी या क्वेश्चनला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर बघा, आताच एक फॉर्म्युला आपण बघितला होता, sin पॉवर 6 प्लस cos पॉवर 6. याला जर आपण सिम्प्लिफाय केला तर याचं जे आन्सर येणार आहे 1 मायनस 3 sin स्क्वेअर इंटू cos स्क्वेअर है ना. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, या ब्रॅकेटला आपण ओपन करावं लागेल. तिथं काही टेन्शन नाहीये, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करा, तुमचा ओपन होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं काय आहे पॉवर 4 वाला फॉर्म्युला ओपन करावा लागेल. ठीक आहे, तर आपल्याला इतके सारे कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी नाही करायचे. मी तुम्हाला सांगितली थोड्या वेळा अगोदर एक सिंपल ट्रिक. तर जेव्हा आपण अशा टाइपचं एक्सप्रेशन बघतो आन्सर मध्ये तुम्हाला ओके डायरेक्टली कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे, तर अशा टायमाला तुम्ही ट्रिक अप्लाय करू शकताय. ओके, ट्रिक काय आहे, तो जो अँगल तुम्हाला दिसतो आहे एक्स, या एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला जो पटेल ते व्हॅल्यू तुम्ही प्लेस करा. तर आपल्याला या ठिकाणी 0 डिग्री जरा बेस्ट वाटते, कारण sin 0 cos 0 दोघं व्हॅल्यू एकदम इझी व्हॅल्यू आहे. ओके, तर त्या घेतल्या. इव्हन तुम्ही sin 30 डिग्री अँगल 30 डिग्री सुद्धा ठेवू शकताय, पण sin 30 येतो 1/2 है ना, cos 30 येतो √3/2, √3 आला है ना. तर कॅल्क्युलेशन थोडीशी जास्त कॉम्प्लिकेटेड जाऊ शकताय. तर त्याच्यापेक्षा बेटर वे आहे की तुम्ही या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 घ्या. मग x ची व्हॅल्यू 0 घेतली तर या ठिकाणी वरचं एक्सप्रेशन बघा काय बनणार आहे. वरचं एक्सप्रेशन बघा, आता मी व्हॅल्यू टाकून डायरेक्टली ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू लिहितोय. तर या ठिकाणी हा बघा 3 आहे, x ची व्हॅल्यू 0 टाकली तर sin 0 काय आला 0 आला, मायनस x ची व्हॅल्यू 0 टाकली तर cos 0 काय येतो 1 येतो. ब्रॅकेटची पॉवर किती आहे 4 प्लस पुढे काय आहे 6 ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू जर आपण 0 प्लेस केली तर या ठिकाणी काय झालं आपला sin 0 इज व्हॉट 0, sin 0 प्लस cos 0 काय असतो 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुढे चला 4 आहे ब्रॅकेट मध्ये sin, x ची व्हॅल्यू 0 टाकली sin 0 ओके, आणि x ची व्हॅल्यू 0 टाकली तर 1 cos 0 इज 1, 1 ची पॉवर काही असो 1च असते. ठीक आहे, सो फक्त आपल्याला आता एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. -1 आहे, -1 ची पॉवर 4 आहे. तर लक्षात ठेवा, कधी मायनसची जर पॉवर असेल तर इव्हन ऑड चेक करा. जर मायनसची पॉवर ऑड नंबर असेल बाळांनो, ऑड नंबर असेल तर अशा टायमाला तुमचं आन्सर मायनसच येणार आहे. पण मायनसची पॉवर जर इव्हन नंबर असेल ओके, तर अशा टायमाला तुमचं जे आन्सर येणार आहे दॅट इज +1 येणार आहे, प्लस येणार आहे. म्हणजेच काय, निगेटिव्हची पॉवर ऑड असेल तर निगेटिव्ह आन्सर येणार, निगेटिव्हची पॉवर इव्हन असेल तर प्लस आन्सर येणार. तर तुम्हाला सरळ दिसतं या ठिकाणी -1 ची पॉवर +4 आहे म्हणजे इव्हन नंबर आहे. तर या ठिकाणी तुमचं हे जे आन्सर येणार आहे +1 येणार आहे, आणि +1 × 3 आपल्याला काय मिळाला 3 मिळाला. त्याच्यानंतर पुढे झाला +1 ची पॉवर 2 आहे तर 1च आन्सर येणार, 1 × 6 इज 6 आला, आणि हा 4 × 1 काय आपल्याला मिळाला +4. तो आन्सर बघा या ठिकाणी काय आला 6 4 10 3 13 आहे का 13 उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन बघूया. या ठिकाणी बघा हा जो क्वेश्चन आहे इथं सुद्धा सेम, आय थिंक मला असं वाटतं सेम क्वेश्चन आहे का, क्वेश्चन तोच आहे, हा तोच क्वेश्चन आहे ना. चला पुढे जाऊया. या ठिकाणी बघा द एक्सप्रेशन 3 इन ब्रॅकेट इतकं मोठं एक्सप्रेशन आहे, -2 इन ब्रॅकेट हे एक्सप्रेशन. या एक्सप्रेशनला सुद्धा ओपन करायचं म्हणलं तर या ठिकाणी बघा 3π/2 - θ म्हणजे अलाइड अँगल फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करावा लागेल. इथं पण अलाइड अँगल वाला फॉर्म्युला, इथं सुद्धा अलाइड अँगलचे फॉर्म्युले पहिले तुम्हाला अप्लाय करावे लागतील. मग सिंपल ते अल्फा मध्ये कन्वर्ट होतील, आणि अल्फा मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी हा पण अल्फा मध्ये कन्वर्ट होणार आहे ना. मग sin पॉवर 4 अल्फा, इथं कदाचित cos पॉवर येणार आहे. ठीक आहे, इथं cos येणार, इथं sin आहे. तर अगेन आपला तो sin पॉवर 4 प्लस cos पॉवर 4 चा फॉर्म्युला या ठिकाणी कामात येईल. इथं किती आहे पॉवर 6 आहे, तर इथं सुद्धा sin पॉवर 6 प्लस cos पॉवर 6 चा जो फॉर्म्युला जो आपण या ठिकाणी थोड्या वेळा अगोदर बघितला है ना, हे जे दोघं फॉर्म्युले लिहिलेले हे दोघं फॉर्म्युले त्या ठिकाणी कामात येतील जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर. ओके, तर या दोन गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पण आपल्याला या ठिकाणी सिम्प्लिफाय नाही करायचं, आपण जाणार आहे विथ ट्रिक. तर ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगितली, तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ओके अँगल कोणता आहे 3π/2 - अल्फा. प्रत्येकामध्ये अल्फा हा सेम आहे, कॉमन आहे. मग एक काम करा, अल्फाची व्हॅल्यू 0 डिग्री किंवा 0 रेडियन प्लेस करा. मग अल्फाची व्हॅल्यू 0 जर आपण या ठिकाणी प्लेस करतोय तर आपला जो क्वेश्चन आहे तो काय बनतो आहे 3 ब्रॅकेट मध्ये sin पॉवर, इथं 0 टाकला तर 3π/2 - 0 म्हणजे काय आला 3π/2. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी sin पॉवर 4 ब्रॅकेट मध्ये 3π प्लस अल्फा, अल्फा म्हणजे 0 आहे तर 3π + 0 किती आला 3π ब्रॅकेट क्लोज. पुढे चला, पुढे आहे -2 इन ब्रॅकेट sin पॉवर 6 आणि π/2 प्लस अल्फा आहे, तर अल्फा तर 0 आहे आपला, म्हणजे या ठिकाणी फक्त या ठिकाणी काय लिहिणार आपण sin पॉवर 6 π/2 लिहिणार आहे. आणि त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी sin पॉवर 6 ब्रॅकेट मध्ये 5π - 0 तर 5π आला ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, काय केलं आपण या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू 0 कन्सिडर केली. ओके, एक्झाम्पल आपलं असं कन्वर्ट झालं. मग त्याच्यानंतर आपल्याला काय तर या व्हॅल्यू, हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे,
की बाळांनो या ज्या 3π/2 3π π/2 5π 7π/2 या व्हॅल्यूज आणणार कुठून? या व्हॅल्यूज कुठून आणणार? तर या ठिकाणी बघा आपल्याकडे ओके एक स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. एक स्टँडर्ड युनिट सर्कल त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके स्टँडर्ड युनिट सर्कल कशाला म्हणतो आपण? युनिट सर्कल म्हणजेच काय? ज्याची रेडियस 1 युनिट असेल त्याला युनिट सर्कल म्हणणार. आणि स्टँडर्ड सर्कल कशाला म्हणणार? ज्याचा सेंटर हा ऑन द ओरिजिन असेल. ओरिजिन म्हणजेच काय? एक्स आणि वाय या दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट त्याला म्हणतो आपण ओरिजिन. तर ज्याचा सेंटर हा ओरिजिनला असेल है ना त्याला म्हणणार आपण स्टँडर्ड सर्कल. सो दिस इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल ज्याची रेडियस किती आहे? रेडियस 1 युनिट आहे. मग रेडियस जर 1 युनिट आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिंपली फक्त काय करायचं आहे? ओके हे जे 4 पॉइंट्स आहे ओके हे जे 4 पॉइंट्स आहे हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. ओके बघा या ठिकाणी मी फक्त क्वेश्चनच नाही सांगत आहे, त्या क्वेश्चन मध्ये लागणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पण तुम्हाला एक्सप्लेन करतोय, काही फॉर्म्युले आहे ते पण एक्सप्लेन करतोय, सोबत ट्रिक सुद्धा एक्सप्लेन करतोय. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. आणि हे तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ज्या वेळेला तुमचे जे अँगल्स आहे 90 चे मल्टिपल्स असतील है ना, ज्या वेळेला जे पण अँगल्स तुमचे ओके इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री त्या ठिकाणी असणार आहे किंवा nπ/2 त्या ठिकाणी असणार आहे. ओके तर अशा टायमाला तुम्हाला ही ट्रिक कॅल्क्युलेट येणार आहे साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवण्यासाठी. आणि एकदाच्या साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज मिळाल्या म्हणजे आपल्याला टॅनच्या पण भेटतात आणि त्यांच्या ज्या उलट्या आहे बाकीच्या 3 रेशोज आहे ओके कोसेक कॉड आणि सेक ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जमणार आहे. ओके तर सर्वात पहिले या ठिकाणी काय सांगतोय तुम्हाला की हे जे 4 पॉइंट्स आहे कोणते की स्टँडर्ड युनिट सर्कल जे आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट ज्या ठिकाणी करताय त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट. आता हा जो पॉइंट आहे ऑन द एक्स ऍक्सिस आहे आणि एक्स ऍक्सिस असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा वाय कोऑर्डिनेट तर 0 असणार आहे बाळांनो, फिक्स आहे. ओके हा पण पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस आहे तर याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार. मग एक्स कोऑर्डिनेट काय? तर एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे? तर हा इथून इथपर्यंत किती युनिट चाललाय? 1 युनिट चाललाय पॉझिटिव्ह साइडला म्हणून त्याचा एक्स कोऑर्डिनेट आला 1. तो हा जो पॉइंट आला 1,0 आणि हा जो पॉइंट आहे हा फ्रॉम द ओरिजिन किती अंतरावर आहे? अगेन 1 युनिट अंतरावर आहे. कोणत्या साइडला आहे? मायनस वाल्या साइडला आहे म्हणजेच या ठिकाणी येणार आहे हा -1. सो या पॉइंटचा कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला -1,0, या पॉइंटचा कोऑर्डिनेट मिळाला 1,0. त्याच्यानंतर या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय? तर हा पॉइंट कुठे आहे? ऑन द वाय ऍक्सिस आहे. सो ऑन द वाय ऍक्सिस असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे. ओके आणि हा सुद्धा पॉइंट बघा ऑन द एक्स ऍक्सिस असल्यामुळे याचा एक्स कोऑर्डिनेट 0 त्या ठिकाणी असणार आहे है ना. मग विषय असा आहे वाय कोऑर्डिनेट काय? तर वाय कोऑर्डिनेट हे अंतर किती रे बाळांनो? 1 युनिट, कारण रेडियस 1 युनिट आहे कुठेही मोजा तुम्ही. तर हे जे अंतर आहे पॉझिटिव्ह साइडला असल्यामुळे 0,1 आला आणि या ठिकाणी बघा बरं हा 0, निगेटिव्ह साइडला असल्यामुळे काय येणार आहे? मायनस. तर हे जे 4 पॉइंट्स तुमच्या लक्षात असेल म्हणजे ही जे डायग्राम लक्षात असेल तर याच्यासोबत अजून एक व्हॅल्यू त्या ठिकाणी लक्षात ठेवा. समजा आता अँगल कसा तयार होतो? हा जो रे आहे हा स्टँडर्ड पोझिशनला आहे, याला जसा जसा तुम्ही रोटेट करणार है ना तर तसा त्याचा टर्मिनल रे जो आहे तो कुठे ना कुठेतरी जाऊन थांबेल आणि हा अशा पद्धतीने आपला अँगल तयार होणार आहे विच इज थिटा. मग या थिटाची ट्रिग्नोमेट्रिक रेशो जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला फक्त एवढं चेक करायचं आहे की ही जी लाईन आहे टर्मिनल रे वाली लाईन या स्टँडर्ड युनिट सर्कलला कोणत्या ठिकाणी कट करते. ज्या ठिकाणी कट करते त्या पॉइंटचे काही ना काहीतरी कोऑर्डिनेट्स असतीलच है ना, त्याला मी एक्स, वाय म्हणतो. तर याच्यामध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जो एक्स आहे ही असणार आहे तुमची कॉस थिटाची व्हॅल्यू आणि जो वाय आहे तो असणार आहे तुमचा साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू. क्लिअर? म्हणजेच काय, जर तुम्हाला आता या ठिकाणी ओके साइन ऑफ पाय हवा असेल, साइन ऑफ पाय हवा असेल किंवा कॉस ऑफ पाय हवा असेल तर सिंपली फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा पाय रेडियन वाला जो अँगल आहे म्हणजे 180 डिग्री वाला जो अँगल आहे तो ओके सर्कलला कोणत्या ठिकाणी कट करणार आहे. तर इथून स्टार्ट केला 180 डिग्री म्हणजेच आपला या ठिकाणी आला आणि कोणत्या ठिकाणी कट करतोय तो? तर -1,0 मध्ये कट करतोय. -1,0 या ठिकाणी तो काय करतोय? कट करतोय. सो देअरफॉर है ना आपल्याला जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय मिळाला पाय डिग्री साठी किंवा सॉरी पाय रेडियन साठी तो मिळाला -1,0. तर ही जी व्हॅल्यू तुमची असणार आहे ही असणार आहे पहिली व्हॅल्यू कॉस थिटाची म्हणजे कॉस पायची आणि ही जी दुसरी व्हॅल्यू असणार आहे तुमची साइन थिटाची म्हणजे साइन ऑफ पायची. सेम पद्धतीने तुम्हाला लेट अस फॉर एक्झाम्पल ओके 5π/2 साठी साइन आणि कॉसची व्हॅल्यू हवी असेल तर 5π/2 वाला जो अँगल आहे तुम्ही बघा कुठे येणार आहे. इथून स्टार्ट केला हा 1π/2 2π/2 3π/2 4π/2 5π/2 है ना, म्हणजे हा टर्मिनल रे हा वरच्या डायरेक्शनला जाणार आहे अलॉंग द वाय ऍक्सिस. मग 5π/2 साठी तू कुठं कट करणार आहे? तर या ठिकाणी कट करणार आहे. म्हणजे या ठिकाणी जी पहिली व्हॅल्यू तुमची असणार आहे पहिली व्हॅल्यू असणार आहे ओके कोणती? कॉसची. तर इथं मी साइन 5π/2 लिहिला मी आणि हा खाली कॉस 5π/2 त्या ठिकाणी लिहितोय. सो देअरफॉर तर 5π/2 साठी
कॉस म्हणजे पहिली व्हॅल्यू ती काय आली 0 आणि दुसरी व्हॅल्यू काय 1 म्हणजे साइन ऑफ 5π/2 किती आला 1. तर या पद्धतीने तुम्ही कुठलीही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू जर 90 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये असेल तर या ट्रिकने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग आपण येऊ या ठिकाणी आपल्याला कोणत्या लागणार आहे. तर आपल्याला लागणार आहे 3π/2. कोणती साइन ऑफ 3π/2 लागेल. तर साइन ऑफ 3π/2 तर 3π/2 वाला अँगल कुठे येणार आहे तुम्ही बघा बरं. 3π/2 वाला जर अँगल आहे इथून स्टार्ट केला तर या ठिकाणी येणार आहे. तर या लाईनला कुठे कट करतोय स्टँडर्ड सर्कल ते चेक करा. तर या ठिकाणी बघा बरं -1,0 कट करतोय. म्हणजे ही जी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली ओके. सो ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली cos 3π/2 ची आणि ही व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली साइन ऑफ 3π/2 ची. तर साइन ऑफ 3π/2 इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला -1 मिळाला. तर ही व्हॅल्यू या ठिकाणी प्लेस करून द्या बाळांनो काय ओके -1. सो देअरफॉर आपल्याला जे आन्सर मिळालं दॅट इज 3 इन ब्रॅकेट ओके साइन ऑफ 3π/2 चा आन्सर मिळाला -1. त्याची पॉवर किती आहे +4 प्लस साइन ऑफ 3π साठी तुम्ही बघा इथून स्टार्ट करतो आपण या लाईन पासून है ना. तर हा झाला 1π 2π आणि 3π साठी या साईडला कट करते तर लेफ्ट हँड साईडला कट करते म्हणजेच हा जो पॉइंट आहे. ओके. सो लेफ्ट हँड साईडला कट करतोय 3π साठी हा 1π 2π आणि 3π कुठे कट करतोय -1,0 मध्ये. तर पहिली व्हॅल्यू कॉसची आहे आणि दुसरी व्हॅल्यू साइनची आहे. म्हणजे साइन 3π आला 0 आणि कॉस 3π आला -1. आपल्याला कोण पाहिजे आपल्याला पाहिजे साइन ऑफ 3π. आपल्याला पाहिजे साइन ऑफ 3π. तर साइन 3π ची व्हॅल्यू किती आली 0. तर ती व्हॅल्यू इथं लिहा पॉवर 4 ब्रॅकेट क्लोज -2 इन ब्रॅकेट साइन π/2 म्हणजे साइन 90 प्रत्येकाला माहिती असतो काय 1 पॉवर 6. त्याच्यानंतर कॉस ऑफ साइन ऑफ 5π साइन ऑफ 5π ची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे 0 ब्रॅकेट पॉवर 6. ओके. तर आपल्याला फक्त इथे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे दॅट इज 3. मी आत्ताच थोड्या वेळा अगोदर बोललो होतो मायनसची पॉवर जर इव्हन नंबर असेल तर +1 येणार आहे ओके. +0 ला विसरून जा. पुढे काय आहे -2 इन ब्रॅकेट 1 ची पॉवर 6 तर 1च येणार आहे. तो फायनली आन्सर आपल्याला मिळाला 3 - 1 2 दॅट इज 1 आहे. 1 ऑप्शन मध्ये यस आहे. ठीक आहे ऑप्शन मध्ये 1 आहे. क्लिअर. बघा क्वेश्चन्स खूप छोटा आहे. कॉन्सेप्ट पहिले मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केला की या ठिकाणी तुम्हाला ज्या व्हॅल्यूज लागणार आहे त्या कशा कॅल्क्युलेट करायच्या. तर याला जरा व्यवस्थित प्रॅक्टिस करा ओके. एकदाच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या तर तुम्हाला क्वेश्चन जमतील. जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज माहित नाहीये तर क्वेश्चन जमणं अवघडच आहे ना. तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या 0 to 90 डिग्री पर्यंतचा टेबल लर्न करायचाच आहे. तो तर लागेलच. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अँगल्स आहेत ओके. तर काही अँगल तुमचे अलाइड अँगल मध्ये कन्वर्ट होतील आणि काही अँगल डायरेक्टली तुमचे हे अशा पद्धतीने 90 डिग्रीच्या मल्टिपल मध्ये म्हणजेच 90 येणार नाही तर 180 येणार नाही 270 येणार 360 येणार है ना. तर अशा टायमाला ते जे अँगलच्या ज्या व्हॅल्यूज आहे साइन आणि कॉसच्या या डायग्राम वरून तुम्हाला भेटून जाते ओके. ओके चला पुढे जाऊया. अगेन या ठिकाणी एक क्वेश्चन आहे. हा बघा जेडब्ल्यू ला 2 वेळा आलेला क्वेश्चन आहे. काय आहे एफ ऑफ के दिलेला आहे तुम्हाला. तर एफ ऑफ के ची व्हॅल्यू दिली 1/k आणि साइन पॉवर kx प्लस कॉस पॉवर ओके kx दिलाय. वेअर x बिलॉंग्स टू रिअल नंबर x काही असो k ची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा मोठी असली पाहिजे ओके. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितले की आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची f4 ऑफ x मायनस f6 ऑफ x कॅल्क्युलेट करायचे. मग आता तुमच्या समोर या दोन व्हॅल्यूज ऑलरेडी आहे कोणकोणत्या ओके. तर fk ऑफ x आपल्याकडे आहे. आपल्याला पाहिजे f4 ऑफ x. मग f4 ऑफ x साठी आपण फक्त काय करणार या k च्या ठिकाणी काय प्लेस करणार 4 प्लेस करणार. जिथं जिथं k दिसेल एक्सप्रेशन मध्ये तिथं 4 प्लेस करा म्हणजे तुम्हाला f4 ची व्हॅल्यू भेटून जाणार. सो f4 ऑफ x इज इक्वल टू 1/4 ब्रॅकेट मध्ये साइन पॉवर 4x प्लस कॉस पॉवर 4x ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे आपल्याला f पॉवर 6 पण कॅल्क्युलेट f6 ऑफ x पण काढायचा आहे. मग f6 ऑफ x काढायचा म्हणजे तुम्हाला सिंपली काय करायचं आहे x च्या जागेवर 6 प्लेस करा म्हणजे तुम्हाला f6 भेटेल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा हा f6 ऑफ x इज इक्वल टू 1/k म्हणजे 1/6 आला. ब्रॅकेट मध्ये काय आहे साइन पॉवर k म्हणजे त्या ठिकाणी साइन पॉवर 6x ओके आणि प्लस कॉस पॉवर 6x ब्रॅकेट क्लोज. बघा सेम एक्सप्रेशन आले. मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं की साइन पॉवर 4 आणि कॉस पॉवर 4 यांचे डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युलेस पार्ट करून ठेवा कारण याला सॉल्व्ह करायचं म्हणलं तर भरपूर वेळ लागतो है ना. तर याची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला माहिती आहे 1 मायनस याची पण व्हॅल्यू काय येणार आहे 1 मायनस. मग 1 मायनस काय तर पॉवर 4 वाला एक्सप्रेशन असेल तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x इंटू कॉस स्क्वेअर x आणि
साइन पॉवर 6 प्लस कॉस पॉवर 6 असेल तर अशा टायमाला 1 मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू ला कॉस स्क्वेअर एक्स त्या ठिकाणी येणार आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही या गोष्टी प्लेस कराल, कॅल्क्युलेशन करा, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे तुम्हाला आन्सर भेटून जाणार. ठीक आहे. पण आपण जाणार आहोत अगेन या ठिकाणी ट्रिकने. ट्रिक काय आहे आपली? सरळ सरळ आपल्याला या दोघांचं काय करायचंय? ओके, सबट्रॅक्शन करायचे. मध्ये काय मायनसचं साइन आहे, म्हणजे आपल्याला f4 ऑफ x मायनस f पॉवर 6 ऑफ x कॅल्क्युलेट करायचंय, म्हणजे इथे येणार आहे मायनस. ओके, त्यातल्या त्यात या ठिकाणी आपण ट्रिक यूज करणार आहोत. तर ते काय? तर x ची व्हॅल्यू काही पण प्लेस करू. काही पण म्हणजे काय, तुम्हाला कोणती बेस्ट वाटते? तर ऑब्व्हियसली 0 है ना. तर या ठिकाणी आपण काय करणार आहे? पुढ x ची व्हॅल्यू 0 प्लेस करू. मग x ची व्हॅल्यू जर आपण 0 प्लेस केली तर हा साइन 0 झाला 0. ओके, इथं पण साइन 0 झाला 0. 0 ची पॉवर काही असो है ना, हा कटला. उरला काय? फक्त हा एवढा उरलाय. तर cos 0 किती असतो? 1 असतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू असणार आहे तुमची 1 होणार आहे, आणि ही सुद्धा व्हॅल्यू किती येणार आहे? 1. आणि 1 ची पॉवर 4 असो का 1 ची पॉवर 6 असो, आन्सर तर 1च येणार आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळालं? हा 1/4 इंटू ला 1 म्हणजे काय आला? 1/4. आणि हा 1/6 आणि इंटू ला 1 काय आला? 1/6. आणि या दोघांची आपल्याला काय करायची? सबट्रॅक्शन. म्हणजे आपल्याला जे आन्सर मिळालं 1/4 मायनस 1/6. करा कॅल्क्युलेशन, क्रॉस मल्टिप्लाय करा, एलसीएम करा, काही चालेल. ठीक आहे, आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. तर 1 इंटू 6 काय आला? 6. 4 इंटू 1 काय आला? 4. आपणला 4 इंटू 6 चोक 24 है ना, 24. तर वरती किती मिळाला? 2. आणि आपणला किती आला? 24. ओके, कॅन्सलेशन करा. सो आन्सर काय आला बघा? 1/12 आहे. 1/10 आहे. 1/12 आहे. क्लिअर? तर या पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले तर ऑब्व्हियसली तुमचा टाइम भरपूर सेव्ह होणार आहे. ओके, तो काही दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्ही युटिलाइज करू शकताय, कारण प्रत्येक क्वेश्चनला शॉर्ट ट्रिक यूज नाही होत. बरेचसे क्वेश्चन असे आहे की त्यांना आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करावं लागतं, आणि पूर्ण सॉल्व्ह करायचं म्हणजे त्या ठिकाणी वेळ लागणारच. ठीक आहे, तर ज्या ज्या क्वेश्चन्सला शॉर्ट ट्रिक अवेलेबल आहे तर तिथं तुम्ही शॉर्ट ट्रिक अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि बाकी ठिकाणी तर नाही लागत. चला पुढे जाऊया. या ठिकाणी बघा काय आहे, इथं tan 4a इंटू tan 5a आहे. ओके, आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलं आहे की tan 3a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. tan 3a ची व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी पण a ची व्हॅल्यू तुम्ही काही टाका, चालेल का? ओके, हा टाकू शकताय, पण a ची व्हॅल्यू तुम्हाला अशी टाकावी लागेल की जी दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करत असली पाहिजे. हे जे दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी जी a ची व्हॅल्यू तीच त्या ठिकाणी तुम्ही प्लेस करू शकता, अदरवाईज नाही प्लेस करता. मग अशा ठिकाणी आता काय करणार? तर या ठिकाणी पण एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. काय ट्रिक काय आहे? जर ओके tan a आणि इंटूला tan b, जिथं जिथं तुम्हाला tan मल्टिप्लायला आहे, tan वाल्या ज्या दोन व्हॅल्यूज त्या मल्टिप्लायला आहे. ओके, आणि या दोघं व्हॅल्यूज मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर जर 1 येत असेल, ठीक आहे, तर ओके इफ देन अशा टायमाला हे जे दोघं अँगल्स आहेत, अँगल ए आणि अँगल बी, या दोघं अँगलची जी ऍडिशन असणार आहे, देन या दोघं अँगलची जी ऍडिशन असणार आहे ती किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. दॅट इज π/2. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे? ओके, इफ tan a इंटू tan b इज इक्वल टू 1 असेल तर अशा टायमाला देन a प्लस बी इज इक्वल टू 90 डिग्री असणार आहे. आणि सेम लॉजिक कॉट साठी पण आहे. सेम लॉजिक या ठिकाणी कॉट साठी सुद्धा आहे की जर तुमच्याकडे इफ ओके कॉट a इंटू कॉट बी इज इक्वल टू जर 1 असेल तर अशा टायमाला सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतोय देन a प्लस बी इज इक्वल टू व्हॉट? 90 डिग्री. ओके, ही ट्रिक त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय सांगितलं? ज्या वेळेला tan ओके a इंटू tan b या दोघं व्हॅल्यू जर मल्टिप्लायला असतील तर अशा टायमाला या दोघं अँगलची जी ऍडिशन आहे ती 90 डिग्री येणार आहे. आणि सेम पद्धतीने जर तुम्हाला कॉट a इंटू कॉट बी सुद्धा ओके मल्टिप्लायला 1 असेल तर अशा टायमाला तुम्हाला हे जे आन्सर आहे ते ओके a प्लस बी इज इक्वल टू 90 डिग्री त्या ठिकाणी येणार आहे. चला मग आता एक्झाम्पल वर येऊ. तर या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे? या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की tan 4a इंटू tan 5a इज इक्वल टू 1 आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हे जे दोघं अँगल्स आहे या दोघं अँगलची जी ऍडिशन आहे ते किती असली पाहिजे बाळांनो? या दोघं अँगलची ऍडिशन किती असली पाहिजे? 90 डिग्री है ना, कारण या दोघांचा मल्टिप्लाय 1 आहे म्हणजे या दोघं अँगलची ऍडिशन 90 डिग्री येते. तर इथे या दोघांचा मल्टिप्लाय इक्वल टू 1 आहे म्हणजे हा जो पहिला अँगल आणि हा 5 वाला अँगल, ओके, या दोघांची ऍडिशन किती यायला पाहिजे? या दोघांची ऍडिशन 90 डिग्री यायला पाहिजे ऑब्व्हियसली. ठीक आहे, मग 90 डिग्री जर ऍडिशन आहे तर इथून आपल्याला काय मिळालं? एक इक्वेशन मिळालं. करायला सॉल्व. 4a प्लस 5a किती झाला? 9 आहे इज इक्वल टू 90. 9 कॅन्सल म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 10. a ची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळाली. पण आपल्याला a विचारलाच नव्हता, आपल्याला काय विचारलाय?
आपल्याला विचारलेला tan 3a है ना, आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला tan 3a विचारला आहे. मग tan 3a कसा काढणार, तो देअरफॉर tan ऑफ 3a, तर a ची व्हॅल्यू टाकून द्या ना. a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 10, म्हणजेच हा काय झाला बघा, tan ऑफ 3 × 10 म्हणजेच काय मिळाला, tan ऑफ 30 डिग्री. tan ऑफ 30 डिग्री. आणि tan 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, tan 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, tan 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/√3. ओके, 1/√3. So this is the answer. D is the correct answer. Clear का? ओके, सो व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या व्हॅल्यूज पार्ट असणं गरजेचे आहे बाळांनो. ओके, tan मध्ये याच्या दोन व्हॅल्यू आहेत, कन्फ्युज करता माणसाला. कोणत्या, एक tan 30 ची व्हॅल्यू, tan ऑफ 30 डिग्रीची व्हॅल्यू कन्फ्युज करते, आणि tan 60 डिग्री. ओके, का कन्फ्युज करता, कारण या दोघं व्हॅल्यू एकमेकाचे रेसिप्रोकल आहे. दोघे व्हॅल्यू एकमेकाच्या रेसिप्रोकल्स आहेत म्हणून कन्फ्युज करतात. आपल्याला विचार पडतो की tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 का 3 आहे, √3 आहे है ना. तर अशा टायमाला तुम्ही दोघांपैकी फक्त एकच व्हॅल्यू पाठ करा. दोघांपैकी फक्त एकच व्हॅल्यू पाठ करा, कोणती, tan 30 ची. आणि tan 60 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना त्याचा रेसिप्रोकल करून घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युज होणार नाही. ट्रिक लक्षात घ्या बाळांनो. काय सांगितली मी ट्रिक, ओके, की ज्या वेळेला तुम्हाला tan A आणि tan B या दोघांचं मल्टिप्लाय 1 असेल तर अशा टायमाला या दोघं अँगलची जी ऍडिशन आहे ती किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आणि सेम लॉजिक आपण या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकतोय की cot A × cot B = 1 असेल तर अशा टायमाला सुद्धा A + B हा 90 डिग्री त्या ठिकाणी येणार आहे. तो क्वेश्चन्स लवकर सॉल्व्ह होतात, अदरवाईज याला सॉल्व्ह करायला गेलं तर थोडा वेळ लागून जाईल. ओके ओके, चला पुढे जाऊया. पुढे काय आहे नेक्स्ट, हा बघा, हा काय दिसतोय तुम्हाला, tan ऑफ समथिंग मल्टिप्लाय बाय tan बाय समथिंग आणि इक्वल टू 1 आहे. पहिला सारखाच दोन tan आहे, दोघांमध्ये अँगल्स वेगळे आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे आणि इक्वल टू किती आहे, 1 आहे. मग हा काय सांगतो आपल्याला, याच्यावरून आपल्याला एवढं समजतं की या दोघा अँगलची ऍडिशन काय आला पाहिजे, A + B हा पहिला अँगल आणि दुसरा अँगल A - B, या दोघांची ऍडिशन काय आला पाहिजे, 90 डिग्री. एवढं तर समजतंय आपल्याला. ठीक आहे, जर tan A × tan B = 1 असेल तर A + B 90 येतो. म्हणजे या ठिकाणी A च्या ठिकाणी A + B आहे आणि B च्या ठिकाणी A - B आहे. म्हणजे या दोघा अँगलची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी किती मिळाली, हा अँगल आणि हा अँगल या दोघांची ऍडिशन किती मिळाली, 90 डिग्री मिळाली. ओके, असो. मग आता याला पुढे सिम्प्लिफाय करा, ऍडिशन सबट्रॅक्शन. तर हा +B आणि -B तर कटला है ना, ब्रॅकेट्स ओपन केले, +B - B आपला काय झाला, कॅन्सल. +B - B झाला कॅन्सल. उरलं काय बघा बरं, A आणि हा प्लस आहे म्हणजे काय आला 2A इक्वल टू काय अदर साइडला 90 डिग्री. 2 ला जाऊ द्या, खाली डिवाइडला जाणार आहे तो. तो A = 90/2 म्हणजे A ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 45 डिग्री मिळाली बघा. अजून तर आपण क्वेश्चन पण रीड नाही केला. ठीक आहे, इथंच बघितलंय की आपल्याला हे काय दिसलं, tan × tan दिसला इक्वल टू 1 आहे. म्हणजेच या दोघा अँगलची ऍडिशन 90 डिग्री यायला पाहिजे. लिहिली ऍडिशन 90, आपल्याला A ची व्हॅल्यू मिळाली 45. विचारलं काय आहे, इथं सुद्धा त्यांनी tan 30 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. सॉरी, tan 30 नाही, tan 3A ची व्हॅल्यू विचारली. तो tan 3A A ची व्हॅल्यू किती मिळाली रे, 45 डिग्री. ओके, 45 डिग्री, समथिंग वेंट रॉंग. चला ठीक आहे, बघू काय होतं. ओके, तर या ठिकाणी tan ऑफ 3 × 45, तर tan ऑफ 3 × 45 हा होतो तुमचा tan ऑफ 4 × 12 5 × 15 135 डिग्री येतो. आता या ठिकाणी tan ऑफ 135 डिग्री कसं काढता, तर जेव्हा अँगल तुमचा अबो 90 डिग्री जातो है ना, 90 डिग्रीच्या वरती जर अँगल जात असेल तर त्यावेळेला दोन कॉन्सेप्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी. एक आहे तुमचा अलाइड अँगल आणि दुसरा आहे कंपाऊंड अँगल फॉर्म्युलेस. ठीक आहे, सर्वात पहिले अलाइड अँगल मध्ये तो बसतोय का तो चेक करा. तर यस, या ठिकाणी अलाइड अँगल म्हणजेच काय, 90 + समथिंग है ना, किंवा 180 - समथिंग या फॉर्म मध्ये तो येतोय का. तर हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे बघा, tan ऑफ 135 डिग्रीला मी 90 डिग्री + 45 डिग्री लिहू शकतो. तुम्हाला वाटलं 90 डिग्री + 45 डिग्री लिहा, चालेल. किंवा 180 डिग्री - 45 पण लिहिता येतो आपल्याला. ओके, तोही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे ना. ओके, तर आता हा झाला तुमचा अलाइड अँगल. अलाइड अँगल मध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे, ओके, काय फॉर्म्युला आहे, tan ऑफ 180 डिग्री - θ, 180 म्हणजे पाय है ना, आणि -θ, याचं जे आन्सर येणार आहे. तर अलाइड अँगल्स दोन स्टेप मध्ये आन्सर त्या ठिकाणी भेटतं. पहिली स्टेप म्हणजेच काय, की हा जो अँगल आहे नेमका कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातो. तर पाय म्हणजे 180 आहे की नाही. तर अँगल इथून स्टार्ट होतो तुमचा, 180 इथपर्यंत आला आणि मायनस आहे म्हणजे मागे थांबावं लागेल, म्हणजे आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये जातोय. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅनचं आन्सर जे असणार आहे ते मायनस असणार आहे.
ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे ती म्हणजे हा पाय जो आहे तो पायच्या डिनॉमिनेटरला एक नंबर असतो. ओके, तो चेक करा. डिनॉमिनेटरला जर 2 असेल तर रेशो चेंज होणार आहे, टॅनचा रेशो चेंज होईल, तो कॉट मध्ये कन्वर्ट होतो. ओके, जसं की या ठिकाणी मी 90 + 45 जर लिहिला असता तर 90 म्हणजे π/2 येतो. तर π/2 आहे म्हणजे पायच्या डिनॉमिनेटरला जर 2 आहे तर टॅनचा कॉट होणार आहे. ठीक आहे, कॉट असता तर टॅन झाला असता म्हणजे रेशो चेंज होतो. पण जर या पायच्या डिनॉमिनेटरला 2 नाही आहे तर रेशो चेंज होत नाही म्हणजे टॅनचा टॅनच राहणार आहे. टॅनचा टॅनच त्या ठिकाणी राहील आणि थीटा त्या ठिकाणी लावून द्यायचा, थीटा लावून द्यायचा. म्हणजे टॅन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू काय आला, मायनस टॅन थीटा. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, मायनस है ना, सेकंड क्वार्टर मध्ये असल्यामुळे मायनस, आणि टॅनचा टॅनच ठेवायचा आहे आणि अँगल जो आहे 45 डिग्री ॲक्युरेट अँगल वाला तो त्या ठिकाणी ठेवून द्यायचा. ठीक आहे. सो याचं जे आन्सर मिळालं आपल्याला -tan 45 आणि tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1. tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1. ठीक आहे. सो 1 आहे, -1 आन्सर आहे. यस आहे, -1 इज द करेक्ट आन्सर. आता विषय असा आहे की इथे एक्सप्लेन करायला वेळ लागतोय, पण तुमचे जर मागचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर या ठिकाणी इतकं बोलण्याची गरज नाही राहिली असती. ठीक आहे ना. तर आपण डायरेक्टली सरळ सरळ व्हॅल्यूज रिप्लेस केली. 135 आहे तर या गोष्टी पण आपल्या फास्ट मध्ये कॅल्क्युलेट होतात है ना. 180 - थीटा लिहा, नाही तर 90 + थीटा लिहा, अलाइड अँगलचा कॉन्सेप्ट अप्लाय करा, आन्सर काढा. ठीक आहे. त्या क्वेश्चनला जास्तीत जास्त तुम्हाला ओके 40 सेकंद 50 सेकंद लागतील. ठीक आहे, बघायला गेलं तर. आणि ओरली सॉल्व्ह करतील काही मुलं तर, कारण त्यांना माहिती जर डोक्यात कॉन्सेप्ट असेल तर फटाफट इथल्या इथे ऍडिशन करतील. ओरली हे कॅल्क्युलेशन तर होतातच आहे. ठीक आहे ना. कारण काय +b - b कॅन्सल झाला, 2a = 90 आला म्हणजे याला 45. 45 उचला इथे टाका, किती झाला 135. 135 ला कसा लिहिला, माइंड मध्ये होत आहेत कॅल्क्युलेशन. 180 - थीटा आणि टॅन ऑफ 180 - थीटा इज -tan थीटा म्हणजे -tan 45 आला आन्सर -1. होतात कॅल्क्युलेशन बाळांनो ओरली. ओके, फक्त तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला लागेल, तेवढी प्रॅक्टिस त्या ठिकाणी लागेल. चला बघा पुढे जाऊया. नेक्स्ट, वाव, या ठिकाणी बघा या क्वेश्चन थ्रू आपल्याला अजून एक नवीन ट्रिक बघायला भेटते. ती म्हणजेच काय, आता हे जे अँगल्स आहे तुमच्याकडे 24 डिग्री, 5 डिग्री, 175 डिग्री आहे ना, हे तर तुमचे स्टँडर्ड अँगल्स पण नाही आहेत आणि त्याला स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट करता पण येत नाही. जसं अलाइड अँगल्स मी बोललो होतो, आता हा अलाइड अँगल मध्ये कन्वर्ट होतो, हा नाही होत. अलाइड अँगल मध्ये 360 - 60 डिग्री होतो कन्वर्ट, कारण 60 स्टँडर्ड आहे आणि 360 - थीटा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इथं तसं होत नाही. 204 डिग्री म्हणजे थोडासा रॅन्डम अँगल, रॅन्डम आहे. ठीक आहे. तर अशा टाइपला तुमचे या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होत नाही, खूप डिफिकल्ट असतात. केल्याही कॅल्क्युलेट केल्याही टाकल्याही तर कॅल्क्युलेशन थोडेसे जास्त डिफिकल्ट जाऊ शकतात. मग अशा टायमाला तुम्हाला एक तर फॉर्म्युलेज अप्लाय करावे लागतील. कोणते फॉर्म्युले, तर आपल्याला cos c + cos d चे फॉर्म्युले माहिती आहे, ते तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा. किंवा एक ट्रिक सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्हाला या पद्धतीच्या कॉस वाल्या टर्म्स ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असेल तर तुम्हाला फक्त या ठिकाणी एक गोष्ट चेक करायची आहे. ती म्हणजेच काय, की जर तुम्हाला दोन अँगलची ऍडिशन, जर तुम्हाला या दोन अँगलची ऍडिशन म्हणजेच अँगल ए आणि अँगल बी असे दोन अँगल्स मी याचं कन्सिडर केले आणि इज इक्वल्स टू 180 डिग्री असेल, 180 डिग्री म्हणजे याला आपण रेडियन मध्ये पाय म्हणतो. ठीक आहे. किंवा या दोघा अँगलची सबट्रॅक्शन 180 डिग्री असेल. ओके, दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री असेल किंवा दोन अँगलची सबट्रॅक्शन 180 डिग्री असेल तर अशा टायमाला ठीक आहे, अशा टायमाला जर a + b = 180 और a - b = 180 असेल तर अशा टायमाला लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी cos a आणि cos b या दोघांची ऍडिशन 0 असते. या दोघांची ऍडिशन काय असते, 0 त्या ठिकाणी असते. केव्हा सांगितलं, व्हेन a + b = 180 डिग्री अँड 1 और a - b दोघांपैकी काही चालेल. a - b = 180 पण चालेल, a + b = 180 सुद्धा चालेल. ओके, जर अशा टाइपची सिच्युएशन क्रिएट होत असेल तर अशा टायमाला तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहू शकताय काय, ते म्हणजे cos a + b cos a + cos b = what, cos a + cos b = 0. ही तुमची या ठिकाणी शॉर्ट ट्रिक आहे. मग तुम्ही या क्वेश्चन मध्ये चेक करा की कोणत्या दोन अँगलची ऍडिशन, त्या ठिकाणी कोणत्या दोन अँगलची ऍडिशन ओके 180 येते का डिफरन्स 180 येतोय, ते त्या ठिकाणी तुम्ही चेक करा. ओके, बघा मग आता कोणत्या दोन अँगलची ऍडिशन मध्ये या ठिकाणी हा बघा, हा काय आहे आणि हा जो आहे, या दोघांचा जो डिफरन्स आहे 204 मधून 24 डिग्री मायनस करा म्हणजे 4 - 4 तर 0 झाला आणि 200 मधून 20 गेला म्हणजे किती आला 180. म्हणजे या दोघांची ऍडिशन त्या ठिकाणी काय येणार आहे, 0 येणार आहे. हो, तर लिहितो मी खाली. ठीक आहे, काय आहे cos ऑफ 24 डिग्री आणि प्लस या ठिकाणी cos ऑफ 204 डिग्री. तर तुम्ही या ठिकाणी जर बघितले या दोघांची जी सबट्रॅक्शन आहे ती 180 डिग्री येते. ओके, म्हणजेच या दोघांचा आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे.
पुढे चला, अजून पुढे आपल्याकडे अजून दोन टर्म्स आहे. ही एक टर्म आहे 5 डिग्री आणि हा 300 डिग्री. नाही यांचं नाही जमत आहे. 5 डिग्री आणि 175 डिग्री येतोय है की नाही. यस, दोघांची ऍडिशन 180 आहे. तर इथं मी लिहिला कॉस ऑफ 5 डिग्री प्लस कॉस ऑफ 175 डिग्री. ओके, आणि पुढे काय बाकी अजून एकच टर्म बाकी, ती म्हणजेच काय प्लस कॉस ऑफ 300 डिग्री बाकी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथं सरळ सरळ समजतंय की या दोघा अँगलची सबट्रॅक्शन 180 आहे, म्हणजे या दोघांचं आन्सर काय आलं 0. या दोघांची ऍडिशन 180 आहे, तर या कॉस ए प्लस कॉस बी याची पण ऍडिशन 0 आली. आणि कॉस ऑफ 300 कॅल्क्युलेट करायचं त्या ठिकाणी बाकी. तर कॉस 300 ला तुम्ही लिहिणार कसं, कॉस 300 ला 360 डिग्री मायनस 60 डिग्री असा लिहू शकता. पुन्हा एक वेळा सांगतोय, या दोघं अँगलची सबट्रॅक्शन आहे 204 आणि 24 डिग्री, या दोघांची सबट्रॅक्शन 180 येत आहे, म्हणून हा कॉस ए प्लस कॉस बी काय आला 0 आला. सेम पद्धतीने या अँगलची आणि या अँगलची ऍडिशन हा 75 आहे, 175 आहे ना, 175. या दोघांची जी ऍडिशन आहे ती पण 180 डिग्री येते, म्हणून यांची सुद्धा ऍडिशन 0 आली है ना. आणि जो शेवटचा उरलेला आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. तर कॉस 300 डिग्री आहे, तर 300 डिग्रीला आपण 360 मायनस 60 डिग्री असा लिहू शकतोय, किंवा 270 डिग्री प्लस 30 डिग्री असा पण लिहिला तर चालेल, हे बेटर आहे. मग करा याला कॅल्क्युलेट. तर अगेन तुम्हाला इथं अलाइड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. मग आपल्याला चेक करायचं की हा नेमका कोणत्या क्वाड्रंटमध्ये. 360 डिग्री एक राऊंड कंप्लीट होतोय आणि मायनस आहे म्हणजे मागे आला, तर मागे आला तर हा कोणता क्वाड्रंट झाला, फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस थीटा कसा असतो पॉझिटिव्ह, म्हणून या ठिकाणी मी प्लस लिहिला पहिले. आणि त्याच्यानंतर हा जो 360 म्हणजे 2π आहे, आणि जेव्हा पण 2π मायनस थीटा मी थोड्या वेळा अगोदर बोललो होतो की या पाय वाल्या व्हॅल्यूच्या खाली जर 2 असेल तर हा जो रेशो चेंज होतो, म्हणजे कॉसचा साइन झाला असता. ठीक आहे, पण याच्या खाली 2 नाहीये, 2πच्या खाली 2 नाहीये, म्हणजेच अशा टायमाला आपला रेशो चेंज होणार नाहीये. तर आपलं जे आन्सर आहे कॉसचा कॉसच राहणार आहे, आणि जो ॲक्युरेट अँगल त्याच्यामध्ये असतो इन्व्हॉल्व झालेला तो अँगल जसाचा तसा त्या ठिकाणी लिहून द्या, म्हणजे कॉस 60 डिग्री. ठीक आहे, सो या ठिकाणी आपल्याला आन्सर काय मिळालं, कॉस ऑफ 60 डिग्री. तर कॉस 60 डिग्री काय असतो आपला, जो साइन 30 असतो तो कॉस 60 असतो, साइन 30 1/2 असतो, म्हणून कॉस 60 इज व्हॉट 1/2. आहे का 1/2 आन्सर. बाळांनो समजत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करत चला. ठीक आहे ना. कमेंट काही डाऊट असेल तर कमेंटही प्लेस करत चला. ठीक आहे, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन तेवढं कंपल्सरी करा मात्र. ठीक आहे, म्हणजे बेल आयकॉन जर तुम्ही क्लिक केला तर माझे जे नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील, अपलोड होतील, ते तुम्हाला डायरेक्टली समोर दिसतील, लवकर तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. ठीक आहे, तर बघा पुढे जाऊया थोडंसं. हा क्वेश्चन बघा. आता तुम्ही बघताय की हा जो 1 डिग्री वाला व्हॅल्यू आहे, 2 डिग्री वाली व्हॅल्यू हे रॅन्डम व्हॅल्यूज आहे. तर यांच्या व्हॅल्यूज तर कॅल्क्युलेट वाळांनो होतही नाही, करत बी नाही आपण. होतात कॅल्क्युलेट, तसं काही नाही, करायला गेलं तर होतीलच. ठीक आहे, पण काही गरज नसते. आता या ठिकाणी कॉस 1 डिग्री प्लस कॉस 2 डिग्री प्लस कॉस 3 डिग्री प्लस डॉट 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 म्हणलं म्हणजे कॉस 4 डिग्री 5 डिग्री 7 डिग्री 8 डिग्री अप टू कुठपर्यंत चालले ते, अप टू 180 डिग्री पर्यंत चालले है ना. तर यांची ऍडिशन किती होणार आहे, तर आपल्याला जे आन्सर दिले, ए ऑप्शन दिले 0, बी ऑप्शन दिले 1, सी ऑप्शन दिले -1 आणि डी ऑप्शन दिलेले 2. ठीक आहे, तर मी आता थोड्या वेळा अगोदर काय सांगितलं की जर तुम्हाला दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री असेल, दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री असेल है की नाही, तर अशा टायमाला आपल्याला कॉस ए प्लस कॉस बी काय येतो रे, कॉस ए प्लस कॉस बी हा 0 येतो. बस मग आपल्याला एवढं माहिती आहे की ज्या दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री येते है ना, तर त्या ठिकाणी आपल्याला ओके कॉस ए प्लस कॉस बी आन्सर इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. एवढी गोष्ट डोक्यात ठेवायची. मग या ठिकाणी तुम्ही बघा आपल्याला जे अँगल्स दिसत आहेत कोणकोणते आहे. एक अँगल आहे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री असं करत करत आपण चाललोय है ना. अजून कोणता अँगल आहे 179 डिग्री आहे, 179 डिग्री आहे. त्याच्यानंतर ऍक्च्युली आपण चाललोय 180 पर्यंत, 180 ला सध्या बाजूला राहू दिला मी. ओके, तो 179 डिग्री आहे. त्याच्या अगोदर कोणता होता 178 डिग्री होता है ना. त्याच्या अगोदर कोणता होता 177 डिग्री असेल, 176 डिग्री असेल है ना. आणि तुम्ही जर यांची ऍडिशन करून बघितली बाळांनो, यांची जर ऍडिशन तुम्ही करून बघितली तर तुम्ही बघताय काय येते आहे रे, 180 डिग्री येते ना. येते का 180. 1 + 179 = 180 डिग्री, 2 + 178 = 180 डिग्री, 3 + 177 = 180 डिग्री, 4 + 176 = 180 डिग्री. तर अशा तर खूप साऱ्या पेअर्स येतील, किती येतील काही संबंध नाही, कारण त्या ठिकाणी कॉस ए प्लस कॉस बी इक्वल टू काय येतो 0.
तर 0 तुम्ही 10 वेळा ऍड करा, उत्तर 0 येणार आहे. 0 तुम्ही 100 वेळा ऍड केला तरी उत्तर 0 येणार आहे. म्हणजे या अशा किती टर्म्स येतील काही मॅटर नाही करत, सगळ्यांची ऍडिशन तर 0 येणार आहे. मग या एवढ्या टर्म्सला तुम्ही सोडून द्या, जेवढ्या टर्म्स आहे ज्यांची ऍडिशन आपल्याला 0 येते त्या टर्मला सोडून द्या. मग तुम्ही बघताय की 1 + 79 179 गेला, 2 डिग्री + 178 डिग्री वाली टर्म गेली, ओके 3 डिग्री + 177 वाली टर्म गेली. मग उरता कोणत्या आहे, तर याच्यामध्ये कोणती घेतलेली नाही मी, एक घेतलेली आहे तुमची cos 90. ओके, तर याच्यामध्ये ज्या टर्म्स उरणार आहे, ओके त्या उरणार आहे फक्त आणि फक्त cos 90 डिग्री आणि प्लस cos 180 डिग्री वाली टर्म त्या ठिकाणी उरेल. ओके, बाकी टर्म्स अशा ऍडजस्ट होणार आहे, दोन टर्मची ऍडिशन 180 डिग्री मध्ये ऍडजस्ट होणार आहे, तर त्यांचा cos a + cos b = काय होणार आहे 0. तर त्या लिहून पण आपला काही फायदा नाही. म्हणजे उरलेल्या दोन टर्म बाकी होत्या cos 90 आणि cos 180 या दोन टर्म मी त्या ठिकाणी लिहिल्या. बस यांचंच कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे की cos 90 डिग्री हा किती असतो रे बाळांनो, cos 90 डिग्री असतो 0 आणि cos 180 डिग्री किती असतो, स्टँडर्ड सर्कल आठवा है ना. ओके, कारण त्या व्हॅल्यूज तुम्हाला अशा पाठ होणार नाहीये, तर सर्कल वरूनच भेटतील. 180 डिग्री जर म्हटला तर हा कुठं कट करतोय बघा बरं, हा कुठं कट करतोय, हा 0 आहे. 180 म्हणजे एक हाफ सर्कल कंप्लीट असतं, म्हणजे हा -1,0 मध्ये कट करतोय. तर -1,0 मध्ये बघा cos ची व्हॅल्यू काय आली आहे -1, म्हणजे cos 180 डिग्री आला -1. ठीक आहे, cos 180 डिग्री त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाला -1. लेक्चर कदाचित खूप मोठं होणार आहे आजचं. ठीक आहे, बघा किती साऱ्या बाकी आहेत. चलो ठीक आहे, नाव या ठिकाणी याचं जे आन्सर आपल्याला काय मिळालं -1. cos 180 इज व्हॉट -1. सो 0 आणि प्लस मध्ये -1 असेल तर आन्सर काय आला -1 आहे का -1 ऑप्शन मध्ये. यस, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर, -1 आहे. समजताय. तर बाळांनो याच्या ट्रिक दिल्या ना मी तुम्हाला, तर चांगल्या कुठेतरी एका ठिकाणी लिहून घ्या आणि त्यांना प्रॅक्टिस करा. ओके, सेम टाईपचे क्वेश्चन बुक मध्ये भेटतीलच तुम्हाला कुठे ना कुठे, ते शोधा आणि त्यांना लिहा. आता या ठिकाणी हा क्वेश्चन नाहीये, काय आहे ट्रिक आहे. कारण जर तुम्हाला ही ट्रिक माहित नसेल तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये खूप भरपूर मोठा वेळ लागून जाईल. यांच्यामध्ये sin c + sin d, sin c - sin d यांचे फॉर्म्युले यूज होणार आहे. फॉर्म्युले अप्लाय करायचे, कॉमन काढायचे, पुन्हा सेम फॉर्म्युले अप्लाय करायचे, फॅक्टराइज करून कॅन्सलेशन करायचं, खूप मोठा वेळ जातो. ठीक आहे, मग जेव्हा तुम्हाला अशा टाईपचं एक्सप्रेशन आहे साइन मध्ये, वरती साइन आहे खाली कॉस आहे. ठीक आहे, वरती साइन आहे खाली कॉस आहे, आणि अँगल्स पण तुम्ही ऑब्झर्व करा, जो अँगल वरती तोच खाली आहे, सारख्या टर्म्स. sin 3 असेल खाली cos 3 आहे, sin 4 आहे खाली cos 4 आहे, sin 5 आहे खाली cos 5 आहे, sin 6 आहे खाली cos 6 आहे, आणि या सगळ्या टर्मची काय केलेली आहे ऍडिशन. तर अशा टायमाला इन जनरल मी या पद्धतीने त्यांना अरेंज केले, ए बी बी सी सी डी डी ई ई, वरचे खालचे अँगल सारखे असायला पाहिजे. तर इन जनरल त्या ठिकाणी अँगल एबीसीडी घेतले, वरती साइन वाल्या टर्म सगळ्यांना ऍड केला, खाली कॉस वाल्या टर्म सर्वांना त्या ठिकाणी ऍड केलं. आणि लक्षात घ्या बाळांनो, याचं जे आन्सर येणार आहे ते काय येणार आहे. ओके, जसं साइन आणि कॉस या दोघांना जर आपण डिवाइड केलं, साइन अपॉन कॉस काय होतो टॅन येतो, याचं सुद्धा आन्सर टॅनच्या फॉर्म मध्येच येणार आहे. सो टॅन आणि अँगल काय येईल, तर अँगल कोणकोणते तुमच्याकडे जेवढे अँगल आहे ए प्लस बी प्लस सी सगळ्यांची ऍडिशन करा, ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई, या सर्व अँगल्सची ऍडिशन तुम्हाला करायची. आणि किती अँगल होते रे तुमचे 5, सो डिवाइड बाय 5 लिहायचं, हे तुमचं त्या ठिकाणी आन्सर असणार. समजली का. जेवढे अँगल्स आहे त्या सर्वांची मी ऍडिशन केली न्यूमरेटरला, आणि डिवाइडला काय लिहिलं, जितके अँगल्स आहे तितका नंबर, म्हणजे अपॉनला 5 त्या ठिकाणी आला, आणि हा कशामध्ये कन्वर्ट झालाय टॅन. ठीक आहे, मग आता एक्झाम्पल बघा. तर याचं जे आन्सर येणार आहे, याचा आन्सर काय येणार आहे तुम्हाला, याचा आन्सर येणार आहे साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतो टॅन असतो. अँगल बघा, पहिला अँगल कोणता आहे रे 2 आहे, त्या ठिकाणी आला 2 आहे, प्लस दुसरा अँगल कोणता आहे 3 आहे, इथं +3 आला. तिसरा अँगल काय आहे 4 आहे, नंतर काय आहे 5 आहे आणि 6 आहे, तर +5 आहे आणि +6 आहे त्या ठिकाणी आला. आणि अपॉनला किती अँगल्स आहे टोटल 5 आहे ना, सगळ्यांची ऍडिशन करा, 5 आहे तर 5 लिहा, वरती ऍडिशन खाली 5 आहे. सो देअरफॉर आपल्याला बघा काय मिळालं या ठिकाणी. सो देअरफॉर इक्वल्स टू टॅन, करा कॅल्क्युलेशन, 2a + 3a 5 आला, 5a + 5a किती झाला 10 आहे, 6 4 हा पण किती झाला 10, तर 10 आणि 10 किती झाला तो 20a, न्यूमरेटरला 20a आला, अपॉनला काय आहे 5 ने डिवाइड करून टाका, तर कितीचा भाग जातोय 5चा, 5 किती आला 20. म्हणजे आपल्याला जो आन्सर मिळाला तो tan ऑफ 4a, ओके, tan ऑफ 4a, and that is your answer. tan 4a is the answer. सोपं आहे.
तर ही एक युनिक ट्रिक त्या ठिकाणी आहे, तर यालाही तुम्ही लक्षात ठेवा. पुढे जाऊया. जे क्वेश्चन या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ट्रिक्स यूज होत आहेत. ठीक आहे, ट्रिक्स यूज होत आहेत. या ठिकाणी बघा, हा पण जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक ट्रिक यूज होणार आहे. आता इथं साइन आणि कोसेक दिलाय, ऍक्च्युली सेम ट्रिक तुम्हाला कॉस आणि सेक मध्ये पण यूज होणार आहे. सेम ट्रिक तुम्हाला टॅन आणि कॉट मध्ये सुद्धा यूज होणार आहे. लिहून देतो तिघच तिघा. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला ओके, इफ साइन ऑफ एक्स प्लस कोसेक ऑफ एक्स, साइन ऑफ एक्स प्लस कोसेक ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 दिलेला आहे, इक्वल्स टू 2 जर दिलेला असेल, जेव्हा पण तुम्हाला त्या ठिकाणी इफ साइन ऑफ एक्स प्लस कोसेक ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 दिला असेल, देन अशा टायमाला लक्षात ठेवा, देन साइन एक्स इज इक्वल टू 1 आणि कोसेक एक्स इज इक्वल सुद्धा किती असतो, 1 असतोच, कंपल्सरी आहे. का? कारण या रिलेशनला सॅटिस्फाय करणारी फक्त एकमेव व्हॅल्यू आहे, ती म्हणजे काय, जर साइन थिटा इक्वल टू 1 आणि कोसेक थिटा इक्वल टू 1 असेल तर 1 + 1 = 2 येणार आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा आन्सर येणारच नाही. ओके, कारण इथं आपण काय करतोय, यांच्यात प्लस करतोय, तर ज्या दोन नंबरची ऍडिशन +2 आहे ना, +2 आहे, तर +2 मध्ये, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला एक गोष्ट माहिती असली पाहिजे की साइन थिटाचं जे आन्सर आहे 1 पेक्षा मोठं जात नाही. मग साइन थिटाची सर्वात मोठ्यात मोठी व्हॅल्यू जर घेतली तर तो पण 1 येणार, आणि कोसेक थिटाची सर्वात छोट्यात छोटी व्हॅल्यू जर बघितली तर ती किती येणार आहे तुमची, ती पण 1 येणार आहे. त्या दोघांची जर ऍडिशन केली तर या ठिकाणी काय येतो, 2 येतो. ठीक आहे, 2 येतो. सो मग या ठिकाणी हे तुम्ही लक्षात ठेवू शकताय, हे लक्षात ठेवू शकताय, किंवा डायरेक्टली लक्षात ठेवा, याची काही पण पॉवर असेल, साइन पॉवर n थिटा म्हणजे x प्लस कोसेक पॉवर x nx है ना, कोसेकची पॉवर nx इज इक्वल टू ऑलवेज आन्सर त्या ठिकाणी काय येणार आहे, 2च येणार आहे. का? कारण बघा, साइन ऑफ काय 1 आहे, कोसेक पण काय 1, 1 ची पॉवर तुम्ही किती करा 1च येणार आहे, कोसेकची पॉवर म्हणजे 1 ची पॉवर अगेन किती करा 1च येणार आहे, तर 1 + 1 तर किती येणार आहे, 2 येणार. तर ऑलवेज आन्सर या ठिकाणी काय येणार आहे, 2च येणार आहे. सो या ठिकाणी आन्सर काय मिळालं बाळांनो तुम्हाला, कुठे गेला 2, आहे का, आहे ना 2. बरेच जण या ठिकाणी 2 ची पॉवर 10 लिहितात, कारण इकडे पॉवर 10 दिसते त्यांना, नाही. ठीक आहे ना, तसं ते होणार नाहीये बाळांनो. साइन प्लस कोसेक इक्वल टू 2 असेल, ऑब्विसली या दोघांची ऍडिशन जर 2 दिला असेल तर साइन एक्स इक्वल टू 1 आणि कोसेक एक्स इक्वल टू 1च ठेवावं लागेल. ठीक आहे, दुसऱ्या सॅटिस्फाईड करणार नाही तिथं. मग साइन एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, कोसेकची व्हॅल्यू 1 आहे, तर या ठिकाणी 1 ठेवा, इथं पण 1 ठेवा. 1 ची पॉवर 10 करा तर 1च येणार, आणि 1 ची पॉवर इथं पण 10 करा तर 1च येणार. 1 + 1 आपल्याला काय मिळालं, 2 मिळालं. मग याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, याच्यामध्ये तुम्हाला काय सांगतोय, तर एक म्हणजे कोणाकोणाची पेअर झाली, साइन एक्स आणि कोसेक एक्स, साइन एक्स आणि कोसेक एक्स is equal to 2 will imply that sin x cosec x is equal to 1. दुसरी पेयर कोणती आहे, कॉस आणि सेक. रेसिप्रोकल वाले पेयर से बघा, त्या अजून रेसिप्रोकल वाले आपल्याकडे 2 पेयर आहे ना, एक कॉस आणि सेकची आहे, तर कॉस एक्स आणि सेक एक्स या दोघांची ऍडिशन जर 2 असेल तर इथं सुद्धा तुम्ही सांगू शकताय की कॉस, इथं कोसेक झाला पण कॉस एक्स प्लस सेक एक्स है ना इज इक्वल टू 2 असेल, तर कॉस एक्स आणि सेक एक्स या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल टू काय येणार आहे, 1च येणार आहे. आणि अजून एक पेअर तुम्हाला सांगतोय, ती म्हणजेच काय, की कॉट एक्स आणि टॅन एक्स प्लस कॉट एक्स यांची सुद्धा ऍडिशन जर 2 असेल है ना, तर या ठिकाणी याचं आन्सर काय येणार आहे, टॅन एक्स इज इक्वल टू कॉट एक्स. ओके, कॉट एक्स आणि इज इक्वल टू काय येणार आहे, 1 त्या ठिकाणी येणार आहे. या व्हॅल्यू दिलेल्या क्वेश्चन मध्ये रिप्लेस करून टाकायच्या, तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी भेटत जाणार. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू रिप्लेस पण नका करू, पाठ करून ठेवा विथ एनी पॉवर. ठीक आहे, एक्सप्रेशन दिलं असेल साइन आणि कोसेकचं आन्सर 2 येणार. सेम पद्धतीने कॉस आणि सेकचं एनी पॉवरचं आन्सर 2च येणार आहे. ओके, सेम पद्धतीने टॅन आणि कॉटचं एनी पॉवरचं एक्सप्रेशन दिलं असेल आन्सर 2च येणार आहे. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू उचलून टाकायची पण गरज नाही, आन्सर त्या ठिकाणी पाठ करून ठेवा, 2च येईल. का? कारण अल्जेब्रामध्ये एक आयडेंटिटी अशी पण होती, की जर तुमच्याकडे x + 1/x म्हणजे एक नंबर आहे आणि त्याचाच रेसिप्रोकल पण आहे, जर या दोघांची ऍडिशन नंबर अँड त्याचा रेसिप्रोकल या दोघांची ऍडिशन 2 असेल, तर या ठिकाणी तुम्ही याची काही पण पॉवर घ्या, x ची पॉवर n घेतली आणि 1/x ची पॉवर n, याचं उत्तर 2च येणार आहे.
मग इथं फक्त एक्सच्या जागेवर काय आलाय, साइन कोसेक आलाय. इथं बघा हा साइन आहे तर हा 1/sin आहे ना, हा कॉस आहे तर हा 1/cos आहे, हा टॅन आहे तर हा 1/cot आहे, म्हणजे हेच आहे, म्हणजे या ठिकाणी हेच आहे. ठीक आहे, फक्त हे ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म मध्ये आलंय, ते अल्जेब्राच्या फॉर्म मध्ये आलंय, आहे तेच. ठीक आहे, सो तर लक्षात ठेवा जेव्हा या दोघांची ऍडिशन 2 असेल तर आन्सर विल बी 2 विथ एनी पॉवर. ठीक आहे, विथ एनी पॉवर. आगे जाते, हे तर आपण थोड्या वेळा अगोदर बघितलं होतं अशा टाईपचं है ना, की या ठिकाणी हे दिलेलं आहे या टाईपचं एक्सप्रेशन. आता इथं व्हॅल्यू गिवन आहे. ओके, तिकडे गिवन नव्हतं, आपण रॅन्डमली कोणती व्हॅल्यू उचलली टाकून दिली. पण या ठिकाणी a + b = पाय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी a आणि b च्या व्हॅल्यूज काही रिप्लेस करायच्या असतील तर तुम्हाला कोणत्या व्हॅल्यू रिप्लेस कराव्या लागेल, या दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज, या दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या कोणत्याही व्हॅल्यू घ्या. मग आता a + b = किती आहे, 45 डिग्री आहे, π/4 म्हणजे 45 डिग्री. मग तुम्ही a आणि b ला सॅटिस्फाय म्हणजे या रिलेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या a आणि b च्या तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू घ्या. मग तुम्हाला सर a ची व्हॅल्यू 30 घेतली चालेल का, यस चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. पण a ची व्हॅल्यू जर तुम्ही 30 घेतली ओके, तर b ची व्हॅल्यू तुम्हाला 15 डिग्री घ्यावी लागेल, आणि 15 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज माहित नाही तुम्हाला, 100% माहित नाही. ठीक आहे, ओके, कारण आपले जे स्टँडर्ड अँगल होते ते 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री असे होते. मग हा जर 30 घेतला तर हा 15 घ्यावा लागेल, आणि 15 डिग्रीचे रेशो माहित नाही आपल्याला, म्हणजे टॅन 15 किती येतो तो माहित नाही. माहितही असला तरी त्याच्यासोबत कॅल्क्युलेशन जड होऊन जातील आपल्याला. मग त्याच्यासाठी काय करा, या ठिकाणी a ची व्हॅल्यू डायरेक्ट 45 घ्या. ओके, a ची व्हॅल्यू 45 डिग्री सिलेक्ट करा, आणि b ची व्हॅल्यू काय सिलेक्ट करावी लागेल जेणेकरून या दोघांची ऍडिशन 45 यायला पाहिजे. ऑब्व्हियसली किती, 0 डिग्री, कारण 45 आणि 0 या दोघांची ऍडिशन 45 येते. तर या ठिकाणी मी कोणत्या व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहे. ओके, हीच तुमची ट्रिक आहे, हीच तुमची या ठिकाणी ट्रिक आहे की याच्या ठिकाणी या दोन व्हॅल्यूज आहे या रिप्लेस करा. काढा, त्याचं उत्तर काढून घ्या. मग याचा आन्सर काय येणार आहे बघा, याचा आन्सर काय येणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ना. तर या ठिकाणी बघा ब्रॅकेटमध्ये 1 + a च्या ठिकाणी कोणता व्हॅल्यू टाकतो आपण, 45 डिग्री. मग हा आला तुमचा टॅन ऑफ 45 डिग्री, टॅन ऑफ 45 डिग्री, आणि इंटूला सेकंड ब्रॅकेटमध्ये 1 + टॅन b, b च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू टाकतोय, 0. आता तुम्हाला माहिती असले पाहिजे की टॅन 0 ची व्हॅल्यू किती असते रे बाळांनो, टॅन 0 ची व्हॅल्यू किती असते, 0 असते, आणि टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते, 1 आहे की नाही. म्हणजेच या ठिकाणी = ब्रॅकेटमध्ये 1 + 1 आणि हा 1 + 0, तर 1 + 0 तर 1च आहे, आणि हा 2 आहे, तर 2 × 1 दॅट इज इक्वल टू 2 इज आन्सर. आहे का, आहे ना आन्सर. ठीक आहे, क्लिअर. ओके, चला नेक्स्ट बघूया पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी आहे सेम क्वेश्चन आहे, फक्त या ठिकाणी मध्ये मायनस आला, आणि या ठिकाणी जे रिलेशन दिलंय ते पण मायनस वाला दिलंय. काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला मायनस सोबत, है ना. आपल्याला या दोघांना सॅटिस्फाय करणाऱ्या अशा दोन व्हॅल्यू चूज करायच्या आहेत ज्या आपल्याला याच्यात टाकायच्या. मग a - b = 45 डिग्री यायला पाहिजे, तर या ठिकाणी सुद्धा मी a ची व्हॅल्यू 45 डिग्री कन्सिडर करतो, आणि b काय करतो, 0. आणि ट्राय करून बघा तुम्ही a - b = 45 येतोय का, यस 45 - 0 म्हणजे 45 येतोय, a - b 45 येतोय, म्हणजे सॅटिस्फाय करते. तर या व्हॅल्यू या एक्सप्रेशन मध्ये प्लेस करून द्या तुम्ही, या एक्सप्रेशन मध्ये प्लेस करा. सो ब्रॅकेटमध्ये 1 + टॅन ओके 45 डिग्री, आणि इंटूला ब्रॅकेटमध्ये 1 - टॅन 45 डिग्री. सॉरी, b च्या जागेवर आपल्याला किती टाकायचं आहे, 0 प्लेस करायचा आहे, 0 प्लेस करायचा. ठीक आहे, चला मग नेक्स्ट. हा ब्रॅकेटमध्ये 1, टॅन 45 ची व्हॅल्यू किती आली, 1, ब्रॅकेटमध्ये 1, टॅन 0 ची व्हॅल्यू किती आली, 0. सो 1 + 1 2 आला, 1 - 0 इज 1. आन्सर किती आला, इथं पण 2च आन्सर मिळालं रे आपल्याला, इथं सुद्धा 2च आन्सर आपल्याला मिळाला. आय थिंक क्लिअर झाली असेल. पुढे जाऊ आपण. इथं बघा, इथं पण आपण कोणत्या व्हॅल्यू चूज करणार आहे, सेम टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त कशामध्ये दिला त्या ठिकाणी. ओके, या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की a + b + c = 3/2 आहे, आणि आपल्याला ही व्हॅल्यू सांगितली आहे. मग a + b + c = 3/2, 3/2 म्हणजेच काय, 270 डिग्री. मग आपण एक काम करू ना, या ठिकाणी a, b आणि c यांच्या काय व्हॅल्यूज घेणार, तर मी एक काम करतो, a ची व्हॅल्यू 90 घेतो, b ची व्हॅल्यू सुद्धा 90 घेतो, आणि c ची व्हॅल्यू सुद्धा 90 घेऊ शकतो ना आपण असं. a, b आणि c या तिघांची व्हॅल्यू जर मी 90 90 90 घेतला तर 390 झाला ना, तो 3/2 म्हणजे 390 आला. याला सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज मी या ठिकाणी चूज केल्या, आणि याच व्हॅल्यू मी या ठिकाणी प्लेस करणार आहे. आता याच व्हॅल्यू इथं प्लेस करणार आहे. सो इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं बघा, तो कॉस काय आहे 2a, कॉस 2a म्हणजे 2 × π/2 आला, a ची व्हॅल्यू π/2 प्लस पुढे झाला कॉस 2b 2 × π/2
प्लस या ठिकाणी काय आला cos 2c, ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे π/2. सरळ सरळ तुम्हाला दिसतंय 2 2 2 2 2 2 काय झाला कॅन्सल. म्हणजे काय उरलेलं आहे ते काय उरला फक्त तुमच्याकडे cos π उरला आहे. तर cos π ची व्हॅल्यू मागे काढली होती आपण, आठवतं का तुम्हाला? cos π ची जी व्हॅल्यू आहे cos π म्हणजे cos 180 किती असते -1 असते है ना. मग ही व्हॅल्यू तर टाकून द्या. हा आला -1, हा पण आला -1 ओके, आणि हा सुद्धा -1. तर -1 -1 किती आलं -3. आहे का ऑप्शन मध्ये नाही? -3 ऑप्शन मध्ये नाहीये. मग आपण एक काम करणार, -3 ऑप्शन मध्ये नाहीये. मग आता आपण काय करणार की ज्या व्हॅल्यू सोबत आपल्याला या दिलेल्या एक्सप्रेशनचं जर -3 आलं ओके, त्याच व्हॅल्यू उचलणार आणि ऑप्शन मध्ये टाकणार. आणि ऑप्शन मध्ये टाकल्यानंतर ज्याचं आन्सर -3 असेल तेच आपलं आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, मग टाकून बघा. तर या ठिकाणी मी एक घेतो, ऑप्शन नंबर ए घेतो. सो ऑप्शन नंबर ए मध्ये व्हॅल्यूज प्लेस करतो. हा काय 1 आहे, -4 ओके, cos 90 किती आला 0, cos b तो पण cos 90 म्हणजे तो पण किती आला 0, आणि हा पण 0 आला. तर उत्तर किती आलं 1 - 0 म्हणजे 1 आला. सॅटिस्फाय करतोय का? म्हणजे ऑप्शन ए सॅटिस्फाय करत नाही. थोडंसं पुन्हा आता मी व्हॅल्यू टाकून डायरेक्टली कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे ओके, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, एक लेक्चरही खूप मोठं झालेलं आहे ओके, आणि तितका वेळ तुम्ही द्यायला नको त्या क्वेश्चन्सला, ओरली कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे. तर बघा ए ची व्हॅल्यू 90 डिग्री टाकली, π/2 म्हणजे 90, तर cos 90 0 असतो, 0 मल्टिप्लाय बाय 90 तर 0 झाला. तर 1 - 0 आपल्याला किती आला 1 आला. 1 आहे का आन्सर? नाही, सॅटिस्फाय नाही करत आहे. सो ऑप्शन नंबर बी निग्लेक्ट केला आपण. ऑप्शन नंबर ए बघूया, सॉरी बी बघूया. ए तर झाला. बी मध्ये काय आहे? हा 4 × sin A × sin B × sin C. तर हा 4 आला इंटू साइन ए, ए ची व्हॅल्यू किती π/2, तर sin π/2 म्हणजे sin 90 1 असतो, sin b तो पण 1 असणार, sin c म्हणजे sin π/2 तो पण 1 असणार. उत्तर किती आलं 4. आपला आन्सर 4 आहे का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा कटला. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी बघूया. ऑप्शन नंबर सी बघूया. तर ऑप्शन नंबर सी मध्ये काय आहे? ऑप्शन नंबर सी बघा 1 + 2 × ला cos a, ए ची व्हॅल्यू किती आहे 0, तर 0 × एनिथिंग आन्सर काय येणार 0. तर 1 + 0 = काय आला 1. अगेन या ठिकाणी हा सुद्धा सॅटिस्फाय करत नाहीये है ना, हा सुद्धा त्या ठिकाणी सॅटिस्फाय करत नाहीये. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर ओके. पण तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेऊ. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी. तो डी कॅल्क्युलेट करूया. तो डी मध्ये काय स्टार्टिंगला बघा हा 1 आहे, -4 इंटू ला काय साइन ऑफ ए, साइन ऑफ ए म्हणजे साइन ऑफ 90, साइन 91 असतो, इंटू ला साइन बी आहे, इथे प्रिंट नाही झाला येतो, साइन बी आणि इंटू ला साइन सी आहे. तर साइन बी ची व्हॅल्यू म्हणजे साइन 90 ची 1 आली आणि साइन सी म्हणजे साइन 90 ची अगेन 1 आली. तर कॅल्क्युलेशन करा. तर 1 - 4 × 1 × 1 4 आला. आन्सर किती आला -3. तुम्ही बघताय -3 आपण ऑलरेडी काढलेला होता है ना, म्हणजेच हा सॅटिस्फाय करतो आहे. सो दॅट विल बी युअर आन्सर. हे काय असणार आहे तुमचं त्या ठिकाणी आन्सर असणार आहे. सो इफ a + b + c = 3 π/2, तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी अँगल्सला कन्सिडर केले π/2 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 तिघ अँगल्सला ते उचलले, जे विचारलं होतं त्याच्यामध्ये प्लेस केले, कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला उत्तर आलं -3. पण -3 ऑप्शन मध्ये नाही, ऑप्शन मध्ये पुन्हा एबीसीच्या फॉर्म मध्ये ओके दिलेलं आहे. मग आता पुन्हा काय करणार, विथ द सेम व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यू आपण याला कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केला त्याच व्हॅल्यू उचलून आपण इक्वेशन मध्ये पण टाकणार आणि चेक करणार की इक्वेशन मध्ये कोणाचं आन्सर एक्झॅक्टली -3 येतं. ज्याचं आन्सर -3 येत असणार आहे तेच तुमचं त्या ठिकाणी आन्सर असणार आहे ओके. तर आपल्याला काय मिळालं, ऑप्शन नंबर डी मिळाला. हा बघा, हा पण बघा, हा पण इझी आहे, हा पण त्याच टाईपचा आहे, फक्त टॅनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, मग काहीच फरक पडत नाही. या तिघांची ऍडिशन तुम्ही बघा काय दिलेली तुम्हाला, a + b + c = π दिलाय. तुम्हाला ज्या पटेल त्या व्हॅल्यूज तुम्ही कन्सिडर करा. तर मला असं वाटतं या ठिकाणी π/, है ना, तिघा अँगल जर मी सेम कन्सिडर केले चालेल. a = b = c = π/3 म्हणजे 60 डिग्री मी कन्सिडर करतो. 60 + 60 + 60 म्हणजे आला 180 डिग्री है ना. तर a = b = c या तिघांना मी ओके π/3 म्हणजे 60 डिग्री कन्सिडर केला. मग तिघांना जर आपण 60 डिग्री कन्सिडर केला है ना, हीच तुमची ट्रिक त्या ठिकाणी आहे बाळांनो. मग करा, टाका व्हॅल्यू. तर व्हॅल्यू टाकल्यानंतर काय होणार आहे बघा बरं, याच्यामध्ये a b आणि c तिघ अँगल्स कसे आहे, a b आणि c तिघ अँगल इक्वल आहे, म्हणजे b च्या ठिकाणी पण a लिहितो, c च्या ठिकाणी पण a लिहितो. म्हणजे हा झाला माझा tan a प्लस हा पण झाला tan a प्लस हा पण झाला tan a, कारण तिघा अँगलला आपण सेम कन्सिडर केलेलं आहे. मग या ठिकाणी हा आला तुमचा tan a, हा इंटूला tan a आणि हा इंटूला काय आला tan a. तर वरती बघा काय होतंय tan a + tan a + tan a म्हणजे तो झाला 3 tan a आणि खाली मल्टिप्लाय राजांनो. तर मल्टिप्लाय असेल तर tan a × tan a × tan a म्हणजे काय होणार आहे तो tan क्यूब. जसं x + x + x झाला 3x आणि x × x × x म्हणजे खाली झाला x³
या पद्धतीने. असो, मग यातला एक काय झाला, एक टॅन यातला कॅन्सल झाला, इथं उरला स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे तर वरती 3 आणि खाली काय आला टॅन ए चा स्क्वेअर. तर टॅन ए ची व्हॅल्यू काय आहे ती टाकून द्या, किती आली होती π/3 आणि याचा काय आहे स्क्वेअर. सो वरचा 3 ॲज इट इज आहे आणि हा जो टॅन π/3 म्हणजे टॅन 60 डिग्री. मी तुम्हाला सांगितलं की 30 डिग्री 60 डिग्री मध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर फक्त टॅन 30 डिग्री व्हॅल्यू पाठ करा. टॅन 30 वाली व्हॅल्यू किती असते 1/√3. 60 काढायचं असेल तर त्याचा उलटा म्हणजे काय आला √3. तर या ठिकाणी टॅन 60 ची व्हॅल्यू काय मिळाली √3 है ना, आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. तर या ठिकाणी √3 चा स्क्वेअर किती असतो रे बाळांनो, स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 3. तर उत्तर काय आलं 1 आहे का 1 ऑप्शन मध्ये आहे. तर या पद्धतीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी आहेत हे की नाही. तर बाळांनो तुम्ही हे करू शकता. पुढे बघा, हा पण सेम क्वेश्चनच आहे, हा पण सेम क्वेश्चन आहे. स्वतः ट्राय करून बघा, स्वतः ट्राय करून बघा. इथं पण तुम्ही a + b + c = 3 π/2 दिलाय, तर π/2 कन्सिडर करा ना तिघांना, काम होऊन जाईल तुमचं, काम होऊन जाईल. पुढे चला. हा आता या ठिकाणी हा जो टॉपिक आहे हा मी स्पेशल वेगळ्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. जेव्हा तुम्हाला अशा टाईपच्या काही फंक्शन्स आहे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असतील, sin पॉवर 4 कॉस पॉवर 4च्या फॉर्ममध्ये असतील, ओके, अशा टायमाला पण एक शॉर्ट ट्रिक आहे, ठीक आहे ना. ती मी तुम्हाला सांगेल की रेंज कशी कॅल्क्युलेट करणार. डोमेन तर ऑलवेज फिक्स आहे त्याचा, डोमेन इज ऑलवेज काय ऑल रिअल नंबर त्या ठिकाणी असणार आहे. सर्व -∞ पासून +∞ पर्यंत जेवढ्या व्हॅल्यूज आहे तो तुमचा डोमेन असणार आहे. ओके, पण रेंज कॅल्क्युलेट करताना आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे भरपूर मोठा विचार करून कॅल्क्युलेशन करावं लागतं. पण यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला डायरेक्टली सांगतो, एका सेकंदामध्ये आन्सर येतात है ना. एक ट्रिक आहे, ओके, ते मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. इथं पण सेम फाइंड द मिनिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू म्हणजे अगेन तुम्हाला रेंजेस कॅल्क्युलेट करायची है ना, रेंज कॅल्क्युलेट करायची. त्यातली जी लोअर व्हॅल्यू आहे ती म्हणजे तुम्हाला त्यांनी विचारली आहे. पुढे जाऊया. मॅक्सिमम, इथं पण मिनिमम व्हॅल्यू विचारली. याच्यामध्ये पण बघायला गेलं त्याचं आन्सर येणार आहे काय मिनिमम व्हॅल्यू -√2 येणार आहे. इथं जर बघायला गेलं त्याची नाही, याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. तर हा 5 आहे, साइन स्क्वेअरला कॉस स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू आपण. तर 1 - कॉस स्क्वेअर आला, हा प्लस कॉस स्क्वेअर आला. तर 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 - 5 कॉस स्क्वेअर आणि हा प्लस कॉस स्क्वेअर आला. तर 5 - इथं आला तुमचा 4 कॉस स्क्वेअर आणि हे रिलेशन मिळालं, हे म्हणजे हेच आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, ती म्हणजे काय, साइन स्क्वेअर असो का कॉस स्क्वेअर असो, याची जी व्हॅल्यू आहे साइन स्क्वेअर असो का कॉस स्क्वेअर असो, यांची जी रेंज आहे, आता हा जर तुमचा साइन आहे तर साइन थिटा, आपल्याला कॉसची गरज आहे ना, तिथं कॉस लिहितो. तर कॉस स्क्वेअर थिटाची जी व्हॅल्यू आहे 0 आणि 1 च्या मध्येच असते. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाची सर्वात छोटी व्हॅल्यू 0 आहे आणि सर्वात मोठी व्हॅल्यू 1 आहे. मग जर आपण या ठिकाणी सर्वात छोटी व्हॅल्यू जर टाकली म्हणजे 0 टाकली, त्याचा आन्सर काय येणार 5 येणार आहे. आणि जर आपण याच्या कॉस स्क्वेअरची सर्वात मोठी व्हॅल्यू टाकली 1, तर 4 × 1 किती झाला 4 आणि 5 - 1 किती झाला 5 - 4 किती झाला 1. म्हणजे एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 1 आणि एक व्हॅल्यू मिळाली किती 5. तर दोघांपैकी सर्वात छोटी कोणती आहे 1 आहे. 1 इज द आन्सर. थोडंफार सिम्प्लिफिकेशन त्या ठिकाणी लागेल. काय केलंय थोडासा विचार करा त्या गोष्टीवर है ना. अदरवाईज मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे है ना, दुसऱ्या व्हिडिओत सांगणारच आहे. त्याच्यानंतर इथं बघा, याच्यासाठी एक सिंपल सी ट्रिक आहे. जेव्हा तुम्हाला अशा टाईपचे एक्सप्रेशन दिसेल म्हणजे साइन आणि कॉस यांच्या इव्हन पॉवर असेल, काय सांगतो बाळांनो, पॉवर मस्ट बी इव्हन असायला पाहिजे तरच ट्रिक कामात येणार आहे. ऑड पॉवर असेल तर ट्रिक कामात येणार नाही. आणि ट्रिक काय आहे, याची रेंज जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर लक्षात घ्या, याची जी सर्वात मोठी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज 1 असणार आहे. म्हणजे जे इंटरवल मी लिहिणार आहे त्याच्यामध्ये ही अप्पर मोस्ट लिमिट जे असणार आहे ते ऑलवेज 1 असणार आहे. ओके, फक्त तुम्हाला लोअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर या एक्सप्रेशनची जी मिनिमम व्हॅल्यू असते ती असते ऍड x = π/4. ऍड x = π/4 असते. मग व्हॅल्यू टाकून द्या बरं त्यामध्ये. पहिली गोष्ट, त्या ठिकाणी 2 ऑप्शन तर कटले तुमचे है ना, कोणते, हे ऑप्शन तर कटलं का, कारण या ठिकाणी तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू काय दिली 2 दिलेली आहे, तिथं चालणार नाही. मॅक्सिमम व्हॅल्यू 1च असते या टाईपच्या एक्सप्रेशन मध्ये, ठीक आहे. तर हा कटला, नन ऑफ दिसचा विषय सोडून द्या. येऊ शकता नॉन ऑफ दिस, पण असं नाही येणार नाही. पण या ठिकाणी आपला आन्सर भेटतं या 3 ऑप्शन्स पैकी. मग अशा टायमाला मी तुम्हाला काय सांगतोय की या टाईपच्या एक्सप्रेशनची मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कोणत्या पॉईंटला भेटते, अँगल π/4 लाच भेटते. मी इथं π/4 टाकून द्या, म्हणजे आपला जो fx ची जी मिनिमम व्हॅल्यू असणार आहे तुमची f मीन π/4 टाकून द्या, तर आपल्याला sin π/4 ची व्हॅल्यू भेटते किती 1/√2. त्याचा काय आहे स्क्वेअर. cos π/4 ची व्हॅल्यू सुद्धा किती भेटते 1/√2 आणि त्याची पॉवर किती आहे 4 आहे. तर 1/√2 चा स्क्वेअर केला तर 1/2 आला. 1/√2 चा पॉवर 4 केला तर 1/√2 चा स्क्वेअर त्याची पॉवर, तर 1/2 ची पॉवर 2 म्हणजे 4 आला. तर क्रॉस मल्टिप्लाय करा, तर हा एलसीएम लिहिला मी 4, याला 4 ने मल्टिप्लाय केला 4/2 म्हणजे इथं 2 आला, याला 4 ने मल्टिप्लाय केला सो 3/4 म्हणजे या ठिकाणी 3/4 येणार आहे. ऑप्शन कोणता आला.
तर या पद्धतीच्या ट्रिक त्या ठिकाणी आहेत, तर यांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बघूया. आणि या व्हिडिओमध्ये मला फक्त हा एक शेवटचा क्वेश्चन वाटतोय तो करावा, बाकी तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊच. ओके, पण या क्वेश्चनला या व्हिडिओमध्येच कन्सिडर करू. याच्यामध्ये तुम्हाला बघा एक्सप्रेशन किती खतरनाक दिलेला आहे. टॅन थिटाची पॉवर टॅन थिटा, टॅन थिटाची पॉवर कॉट थिटा, T3 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला कॉट थिटाची पॉवर. ओके, इथं कॉमा आहे बरं, इथं कॉमा आहे, ही व्हॅल्यू वेगळी आहे, कॉमा ही व्हॅल्यू वेगळी आहे, ही व्हॅल्यू वेगळी आहे आणि ही व्हॅल्यू सुद्धा वेगळी. ठीक आहे, तर त्यांनी सांगितलंय की या ठिकाणी हे जे T1 T2 T3 T4 यांच्यामध्ये कंपॅरिझन करायची की कोणती व्हॅल्यू त्या ठिकाणी मोठी आहे. प्रॉब्लेम काय आहे, इथं थिटा तुम्हाला माहित नाही आहे. हा, त्यांनी फक्त थिटाची रेंज सांगितली आहे की थिटा तुम्हाला काय दिलेला आहे, थिटा तुम्हाला दिला आहे 0,π/4 च्या मध्ये. 0,π/4 म्हणजे 0 आणि 45 डिग्रीच्या मध्ये. मग 0 आणि 45 डिग्रीच्या मध्ये 0 पण चालणार नाही, 45 डिग्री पण चालणार नाही, कारण ओपन इंटरव्हल आहे. तर ओपन इंटरव्हल मध्ये एक्स्ट्रीम व्हॅल्यू चालत नाही. मग त्या दोघांच्या मध्ये दिसणारी एक स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, 0 आणि 45 डिग्रीच्या मध्ये दिसणारी एक स्टँडर्ड व्हॅल्यू तुमच्याकडे काय आहे, 30 डिग्री. ओके, मग तुम्ही 30 डिग्री कन्सिडर करून त्या ठिकाणी यांना कॅल्क्युलेट करू शकताय आणि चेक करू शकताय की कोणती व्हॅल्यू मोठी आणि कोणती व्हॅल्यू छोटी आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की टॅन 30 किंवा कॉट 30 जर म्हटला तर टॅन 30 तुमचा येतो 1/√3 आणि कॉट 30 काय येतो, ऑब्व्हियसली त्याचा उलटा येणार आहे ना, √3 येणार आहे. तर याच्या व्हॅल्यूज जात आहे तर √3 मध्ये जात आहे आणि √3 ची जी व्हॅल्यू आहे 1.73 समथिंग वगैरे, म्हणजे कॉम्प्लिकेटेड व्हॅल्यू आहे ना, फ्रॅक्शन वाली व्हॅल्यू आहे. मग या फ्रॅक्शन वाल्या व्हॅल्यू सोबत अशा टाइपचे कॅल्क्युलेशन तर जमणार नाही बाळा. कारण जर मी टॅन 30 म्हटला तर हा आला तुमचा √3 ची पॉवर √3 म्हणजे 1.73 ची जी पॉवर आहे 1.73, किती कॉम्प्लिकेटेड जाणार आहे. त्यातल्या त्यात या ठिकाणी अजून तुम्ही बघताय ऍक्च्युली टॅन 30 ना, हा √3 नाही 1/√3 आहे, तर 1/1.732 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं अजून जर जाणार आहे. तर त्याच्यामुळे आपण हा 30 डिग्री पण कन्सिडर नाही करू शकत. मग नाही करू शकत तर आपण, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपला जो अँगल आहे, आपल्याला अँगल नेमका स्टँडर्ड घ्यायचा आहे का नाही काही सांगितलं नाही, त्यांनी क्वेश्चन मध्ये मेन्शनच केलेलं नसतं तसं. मग आपल्याला जो पटेल तो अँगल आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, की प्रॉब्लेम नाही आहे ना. ओके, हा π/, किती आपला 4 आहे. तर आपल्याला एवढं कन्फर्म आहे या ठिकाणी टॅन 0 ची व्हॅल्यू किती रे बाळांनो, टॅन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे की नाही. आणि आपल्याला एक ग्राफ पण माहिती आहे, टॅन 0 आणि टॅन 45 मधला जो ग्राफ आहे तो इन्क्रीजिंग ग्राफ आहे, इन्क्रीजिंग ग्राफ आहे. मग इन्क्रीजिंग ग्राफ असेल तर यांची व्हॅल्यू सुद्धा त्या ठिकाणी कशी असणार आहे, ऑब्व्हियसली इन्क्रीजिंग असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 0 आणि 1 च्या मध्ये कुठल्या तरी अँगलला या ठिकाणी ओके एक व्हॅल्यू असणार आहे, त्या व्हॅल्यूला मी कन्सिडर करतो टॅन थिटाची, जिला कन्सिडर केलं मी 1/2. तर त्या ठिकाणी अँगल कन्सिडर न करता मी डायरेक्टली टॅन थिटाची व्हॅल्यू कन्सिडर करतो विच इज 1/2. तर 1/2 साठी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. 1 आणि 1 च्या मधली जी एकदम इझी वाली व्हॅल्यू आहे 0.5 म्हणजे 1/2 ती आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. सो देअरफॉर या क्वेश्चन मध्ये मी काय म्हणतोय की लेट ओके टॅन थिटाची व्हॅल्यू आपण 1/2 कन्सिडर करू. मग टॅन थिटाची व्हॅल्यू जर 1/2 कन्सिडर केला सो देअरफॉर याच्यावरून आपण सांगू शकतोय की आपल्याला कॉट थिटा म्हणजे टॅनचा उलटा तो किती भेटणार आहे, 2 भेटणार आहे. चला आपल्याला व्हॅल्यू आपण कन्सिडर केला, ठीक आहे, रॅन्डमली, कारण आपला थिटा लाईज बिटवीन 0 आणि π/4 आहे. तर कुठला तरी एक थिटा असा असेल की ज्या ठिकाणी आन्सर 1/2 असू शकतं ना, है ना. तर ही मी कन्सिडर केली टॅन थिटा इक्वल टू 1/2. ऑब्व्हियसली कॉट थिटा काय झाला, त्याचा उलटा म्हणजे 2 झाला. मग आता बघा एक एक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. तर एक एक व्हॅल्यू म्हणजे त्या ठिकाणी पहिली व्हॅल्यू कोणती आहे, टॅन 1 सॉरी T1 म्हणजे काय, टॅन थिटाची पॉवर टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे 1/2. तो 1/2 ची पॉवर काय झाला 1/2, 1/2 ची पॉवर 1/2. आता 1/2 ची पॉवर 1/2 म्हणजे रूट है ना, म्हणजे हा झाला 1/√2. 1 चा रूट 1 आला आणि 2 चा रूट √2 आला. तर ही जी व्हॅल्यू असते बाळांनो, ही जी व्हॅल्यू असते 0.404 असते. आता या व्हॅल्यू पण पाठ असल्या पाहिजे, नाही तर मग ते अजून डिफिकल्ट होऊन जाईल गोष्टी. ऍक्च्युली √2 ची जी व्हॅल्यू आहे इथे लिहितो मी, √2 ची जी व्हॅल्यू आहे 1.414 असते. याचा जो रेसिप्रोकल आहे याची जी व्हॅल्यू आहे ती 1.1 नाही 0.404 असं काहीतरी असते, रॅन्डमली 0.4 लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर √3 ची जी व्हॅल्यू असते ती 1.732 असते. ओके, पायची व्हॅल्यू तर तुम्हाला माहितीच आहे 3.14. 1/√3 ची तर तशी काही व्हॅल्यू पाठच नाही करत कोणी, गरज बी नाही पडत. आणि ई तो 2.71 आहे ना. हे काही कॉन्स्टंट्स आहे मॅथ्समध्ये जे रेग्युलरली लागतात, त्या व्हॅल्यू पाठ ठेवा. मग बघा आता इथं, हां
सो 1/2 ची पॉवर 1/2, जर पॉवरला 1/2 असेल म्हणजे याचा अर्थ तो स्क्वेअर रूट आहे. मग 1चं स्क्वेअर रूट आलं 1 आणि 2चं स्क्वेअर रूट तर मी असं लिहिलं. आणि या ठिकाणी 1/√2 जो असतो तुमचा 0.404 येणार आहे. त्याच्यानंतर T2 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. T2 काय आहे रे बाळांनो, टॅन थिटाची पॉवर कॉट थिटा आहे. टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. तर ऑब्व्हियसली इथं बघा 1चा स्क्वेअर केला तर 1 आला, 2चा स्क्वेअर केला तर 4 आला. आन्सर काय आला 0.25. 0.25 4 ने भागा 1 ला 0.25 भेटेल. त्याच्यानंतर पुढची जी व्हॅल्यू आहे T3 काय बघा बरं, T3 वाला एक्सप्रेशन कुठे हे येत आहे, कॉट थिटाची पॉवर टॅन थिटा आहे. कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे 2 आणि टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे 1/2. तर अगेन तुम्हाला दिसतं 2 ची पॉवर हाफ म्हणजे काय आला स्क्वेअर रूट आला. स्क्वेअर रूट 2 म्हणजे 1 पॉईंट किती रे 1 पॉईंट आताच लिहिला होता 1.414. ठीक आहे. आणि जी चौथी व्हॅल्यू आहे T4, तर T4 मध्ये तुम्ही बघा काय दिसतंय रिलेशन, कॉट थिटाची पॉवर कॉट थिटा आहे. तर कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे 2 है ना, आणि त्याची पॉवर 2, तर हा किती झाला 4 झाला. ओके. सो करा कंपॅरिझन, पुन्हा एक वेळा चेक करून घ्या. टॅन थिटाला आपण 1/2 कन्सिडर केलाय ना, कॉट थिटा झाला तुमचा 2 झाला, चालेल दोघं चालेल काही प्रॉब्लेम नाही. T1 म्हणजे टॅन थिटाची पॉवर T. ओके. 1/2 ची पॉवर 1/2 आला टॅन थिटाची पॉवर कॉट थिटा. टॅन थिटा किती आहे 1/2 आणि कॉट थिटा किती आहे 2 आहे. तर 1/2 म्हणजे 1/2 चा पॉवर 4 आला, 1चा ओके 0.25 0.1414 आणि हा आपल्याला सर्वात मोठी व्हॅल्यू तुम्हाला कोणती दिसते, ही व्हॅल्यू आहे, त्याचा पॉईंट नाही आहे ना. सो देअरफॉर आपल्याला सरळ सरळ दिसतंय की T4 सगळ्यात मोठी आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी लहान म्हटलं तर 0 पॉईंट मध्ये म्हणजे ही लहान आली त्यापेक्षा थोडीशी, म्हणजेच या ठिकाणी T4 सगळ्यात मोठी आहे. रिलेशन कसं दिलं तरी लेस दॅन दिलंय ना, मग असेंडिंग आहे ना, सगळ्यात छोटी पहिली काय, सर्वात छोटी कोणती आहे तर 0.4 आहे आणि या 0.25 आहे, तर ही सर्वात छोटी व्हॅल्यू झाली आहे. सो T2 सर्वात छोटी व्हॅल्यू आहे, लेस दॅन. त्यापेक्षा जस्ट मोठी म्हणली तर T1 आला आणि त्यापेक्षा जस्ट मोठी म्हणली तर हा आला तुमचा T3 आणि त्यापेक्षा जस्ट मोठी म्हणली तर हा आला T4. अच्छा उलट दिलंय मी, आपण बरोबर करत होतो पहिले है ना, हे लेस दॅन वाले रिलेशन त्यांनी ग्रेटर दॅन सोबत दिलं म्हणजे यालाच उलट लिहा ना, ह्यालाच उलट लिहा. तो T4 सगळ्यात मोठा आला, नंतर T3 आला, नंतर T1 आला आणि नंतर T2 आला. बघा बरं T4 T3 T1 T2 T4 T3 T1 T2. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. तर या पद्धतीने अप्रोच लावून तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे. आणि या गोष्टी दिमागामध्ये कधी येतात बाळांनो, ओके, की अशा टाईपचा क्वेश्चन दिसला म्हणजे आपल्याला हे अप्लाय करायचं आहे. ओके. त्या टाईपचे क्वेश्चन दिसले म्हणजे आपल्याला ही शॉर्ट ट्रिक त्या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे ना. तर हे केव्हा आपल्याला समजेल, ज्यावेळेला तुमची टोटल थेरी क्लिअर असेल. पहिली गोष्ट तर पूर्ण थेरी क्लिअर असायला पाहिजे आणि सेम टाईपचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर क्वेश्चन जर तुमच्या नजरेखालून गेलेला असेल तरच तुम्हाला ते कळेल, अदरवाईज ते कळणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी कमीच आहे. ओके. तर या ठिकाणी आपण स्टॉप करू लेक्चर्सला. बाकीच्या ज्या गोष्टी उरल्या जसं की याची रेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे किंवा मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, तर या टाईपचा व्हिडिओ आपण म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकला कव्हर करू. बाकी या ठिकाणी आपण स्टॉप करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर त्या ठिकाणी करा. मात्र सबस्क्राईब करणं ओके जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तेवढ्या गोष्टी करा. चालेल. बाकी बाय. थँक्यू.